विज्ञानाची पहाट झाली, विज्ञानाची पहाट झाली। विज्ञानाची पहाट झाली, विज्ञानाची पहाट झाली, अंधश्रद्धा दूर करू। ज्ञानाची पायरी चढून सारे एक दिलाने मार्ग धरू, ज्ञानाची पायरी चढून सारे एक दिलाने मार्ग धरू। विज्ञानाची पहाट झाली, अंधश्रद्धा दूर करू, विज्ञानाची पहाट झाली, अंधश्रद्धा दूर करू। ज्ञानाची पायरी चढून सारे एक दिलाने मार्ग। विज्ञानाची पहाट झाली, विज्ञानाची पहाट झाली। विज्ञानाची पहाट झाली, विज्ञानाची पहाट झाली, अंधश्रद्धा दूर करू। ज्ञानाची पायरी चढून सारे एक दिलाने मार्ग धरू, ज्ञानाची पायरी चढून सारे एक दिलाने मार्ग धरू। विज्ञानाची पहाट झाली, अंधश्रद्धा दूर करू, विज्ञानाची पहाट झाली, अंधश्रद्धा दूर करू। ज्ञानाची पायरी चढून सारे एक दिलाने मार्ग धरू, ज्ञानाची पायरी चढून सारे एक दिलाने मार्ग धरू, ज्ञानाची पायरी चढून सारे एक दिलाने मार्ग धरू, ज्ञानाची पायरी चढून सारे एक दिलाने मार्ग धरू। भवानी बाबा पळतील रे सारे, वाचतील रे आता विवेकाचे वारे। भवानी बाबा पळतील रे सारे, वाचतील रे आता विवेकाचे वारे। परंपरेचे जोखड आता, परंपरेचे जोखड आता तोडून मागे सारू। ज्ञानाची पायरी चढून सारे एक दिलाने मार्ग धरू, ज्ञानाची पायरी चढून सारे एक दिलाने मार्ग धरू, ज्ञानाची पायरी चढून सारे एक दिलाने मार्ग धरू, ज्ञानाची पायरी चढून सारे एक दिलाने मार्ग धरू। अंधश्रद्धा या उकडून टाकूया, कायद्याच्या खाली जकडून टाकूया। अंधश्रद्धा या उकडून टाकूया, कायद्याच्या खाली जकडून टाकूया। विज्ञानाच्या
वाटा, विज्ञानाच्या ऋजू वाटा निळ्या बाळाखाली. ज्ञानाची पायरी चढून सारे एक दिलाने मार्ग धरू, ज्ञानाची पायरी चढून सारे एक दिलाने मार्ग धरू, ज्ञानाची पायरी चढून सारे एक दिलाने मार्ग धरू, ज्ञानाची पायरी चढून सारे एक दिलाने मार्ग धरू. असे चमत्कारी नागवले कोटी, उठा श्रमिकानो क्रांती ही मोठी. असे चमत्कारी नागवले कोटी, उठा श्रमिकानो क्रांती ही मोठी. ठरलंय आता डोळस व्हायचं, ठरलंय आता डोळस व्हायचं नव्या समाजासाठी. ज्ञानाची पायरी चढून सारे एक दिलाने मार्ग धरू, 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 ज्ञानाची पायरी चढून सारे एक दिलाने मार्ग धरू. पायरी चढून सारे एक दिलाने मार्ग धरू, ज्ञानाची पायरी चढून सारे एक दिलाने मार्ग धरू, ज्ञानाची पायरी चढून सारे एक दिलाने. तुमचा आवाज चालू आहे. अभिवादन करून तुम्हा डॉक्टर दाभोळकर, अभिवादन करून तुम्हा डॉक्टर दाभोळकर. डॉक्टर दाभोळकर जो मने नेऊ पुढे चळवळ, डॉक्टर दाभोळकर जो मने नेऊ पुढे चळवळ, डॉक्टर दाभोळकर जो मने नेऊ पुढे चळवळ. तुम्ही विचार आम्हा दिले, जनमानसात रुजविले. तुम्ही विचार आम्हा दिले, जनमानसात रुजविले. विवेक आणि विज्ञानाचे, विवेक आणि विज्ञानाचे दिले आम्हाला बळ, दिले आम्हाला बळ. डॉक्टर दाभोळकर जो माने नेऊ पुढे चळवळ, डॉक्टर दाभोळकर जो मने नेऊ पुढे चळवळ, डॉक्टर दाभोळकर जो मने नेऊ पुढे चळवळ. गड समतेचा लढविला तुम्ही रणांगणी जिंकला. गड समतेचा लढविला तुम्ही रणांगणी जिंकला. हतबल होऊन दांभिकानी, हतबल होऊन दांभिकानी कशी साधली वेळ, कशी साधली वेळ. डॉक्टर दाभोळकर जो माने नेऊ पुढे चळवळ, डॉक्टर दाभोळकर जो माने नेऊ पुढे चळवळ. डॉक्टर दाभोळकर जो मने नेऊ पुढे चळवळ,
श्रद्धेच्या दुनियेमध्ये भोंदूंची जमली गर्दी, श्रद्धेच्या दुनियेमध्ये भोंदूंची जमली गर्दी. भोंदू बुवांना तुम्ही नमवले, भोंदू बुवांना तुम्ही नमवले, त्यांनी काढला पळ. डॉक्टर दाभोळकर जो मने नेऊ पुढे चळवळ, डॉक्टर दाभोळकर जो मने नेऊ पुढे चळवळ. डॉक्टर दाभोळकर जो मने नेऊ पुढे चळवळ, डॉक्टर दाभोळकर जो मने नेऊ पुढे चळवळ. तुम्ही बलिदान जे दिले आज सर्वांना उमगले, तुम्ही बलिदान जे दिले आज सर्वांना उमगले. बीज पेरले सुधारणेचे, बीज पेरले सुधारणेचे, येईल त्याला फळ, येईल त्याला फळ. डॉक्टर दाभोळकर जो मने नेऊ पुढे चळवळ, डॉक्टर दाभोळकर जो मने नेऊ पुढे चळवळ. डॉक्टर दाभोळकर जो मने नेऊ पुढे चळवळ. अभिवादन करून तुम्हा डॉक्टर दाभोळकर, अभिवादन करून तुम्हा डॉक्टर दाभोळकर. डॉक्टर दाभोळकर जो मने नेऊ पुढे चळवळ, जो मने नेऊ पुढे चळवळ, जो मने नेऊ पुढे चळवळ, जो मने नेऊ पुढे चळवळ. हॅलो हा काशीद सर सुरू कर. नमस्कार साथिनो. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती कोविड-19च्या जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं या लॉकडाऊनच्या काळामध्ये अनेक ऑनलाईन कार्यक्रम आयोजित केले. 20 ऑगस्टला शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांना आदरांजली सभा ऑनलाईन वाहिल्यानंतर, त्याच्या स्मृतीस अभिवादन केल्यानंतर 21 तारखेपासून 21 ऑगस्ट ते 21 सप्टेंबर या कालखंडामध्ये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने ऑनलाईन जागृती अभियान राबवलेलं आहे. त्याच जागृती अभियानाचा एक भाग म्हणून आज फेसबुक लाईव्ह व्याख्यानाचं आयोजन केलं आहे. या व्याख्यानासाठी या ठिकाणी उपस्थित मान्यवर व्याख्याते, मान्य ज्येष्ठ विचारवंत लेखक व साप्ताहिक चित्रलेखाचे संपादक माननीय ज्ञानेशजी महाराव यांचं स्वागत. त्याचबरोबर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष माननीय अविनाश भाईजी पाटील यांचे या ठिकाणी स्वागत करतो. आणि आजच्या या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणीस माननीय नितीन राऊत हे आजच्या या कार्यक्रमाचं स्वागत, प्रास्ताविक आणि पाहुण्यांची ओळख करून देतील. मी त्यांना विनंती करतो की आपण पाहुण्यांचे ओळख, स्वागत आणि प्रास्ताविक करावं. माननीय नितीनजी राऊत. सर तुमचा आवाज राऊत सर, आवाज म्यूट आहे. राऊत सर तुमचा आवाज म्यूट आहे.
नमस्कार साथी. मी या कार्यक्रमात सर्व उपस्थितांचे स्वागत करतो. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही 1 ऑगस्ट 2020 ते 21 सप्टेंबर 2020 या कालावधीत अभियान राबवत आहे. 9 ऑगस्ट रोजी संघटनेचा 31वा वर्धापन दिन, त्याच्या पूर्वसंध्येला माननीय अविनाश पाटील यांचे संघटनेला संबोधित करणारे मनोगत, त्यानंतर 9 ऑगस्ट वर्धापन दिनानिमित्त आयोजित वेबिनारमध्ये समाजातील 4 प्रमुख मान्यवर व्यक्ती यांचा सहभाग होता. 11 ऑगस्ट 2020 ते 20 ऑगस्ट पर्यंत डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाचा तपासासंबंधी विवेकावर आघात कोणाचा हात वर्षे 7 हे अभियान राबवले व सूत्रधार कौन हे हॅशटॅग अभियान राबवले. तसेच डॉक्टर नरेंद्र दाभोलकर व विचारवंतांचे खून करणाऱ्या संघटनांचे सूत्रधारांना अटक व्हावी व त्यांना कठोर शासन व्हावे यासाठी देशाचे पंतप्रधान, राज्याचे मुख्यमंत्री यांना ईमेलने पत्र सर्वांनी पाठवली. तसेच यासाठी पिटिशन प्रसिद्ध करून ती देशातील व जागतिक पातळीवर साईन केले गेले. 20 ऑगस्ट रोजी फेसबुक लाईव्ह वेबिनार डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांचा स्मृती दिन आपण साजरा केला. अभिनेत्री उर्मिला मातोंडकर, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय पृथ्वीराज चव्हाण यांचा लेखी संदेश वाचन, ॲडव्होकेट मनीषा महाजन यांचा खुनाच्या तपासासंबंधी विवेचन व संघटनेचे कार्याध्यक्ष माननीय अविनाश पाटील यांचे अध्यक्ष भाषण, अशा तऱ्हेने डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांचा 7वा स्मृती दिन व राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिन साजरा करण्यात आला. पुढील 21 ऑगस्ट ते 21 सप्टेंबर हे अभियान सध्या चालू आहे. 21 सप्टेंबर 1995 रोजी गणपतीने दुग्ध प्राशन केले ही अंधश्रद्धा व हा चमत्कार या गोष्टीला यावर्षी 25 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने संघटनेने चमत्कार सादरीकरण स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेत संघटनेतील कार्यकर्त्याचे कुटुंबीय व खुल्या गटात याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या अभियानानिमित्त 12 ऑगस्ट म्हणजे आज 6 वाजता व 13 ऑगस्ट उद्या सकाळी 11 ते 1 या वेळात मान्यवर वक्त्यांच्या उपस्थितीत वेबिनार होणार आहे. त्याचाही सर्व कार्यकर्त्यांनी, समविचारी व्यक्ती संघटनांनी सहभाग होऊन कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. आज या अभियानात आजच्या वेबिनारमध्ये मार्गदर्शन करण्यासाठी सुप्रसिद्ध व्यक्ती आपल्याला लाभली आहे. त्यांचा परिचय मी येथे थोडक्यात करणार आहे. माननीय महाराव सर हे प्रतिथेश लेखक आहेत आणि हे मराठी साप्ताहिक चित्रलेखाचे संपादक आहेत. गणेश महाराव हे 1985 सालापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ते 1985 ते 1989 सालापर्यंत विवेक या मराठी साप्ताहिकाचे संपादक होते. जून 1989 पासून आजपर्यंत ते मराठी साप्ताहिक चित्रलेखाचे संपादक म्हणून काम करीत आहेत. त्यांनी 20 पेक्षा अधिक पुस्तके लिहिली आहेत. परखड लेखक, वक्ते, व्याख्याते अशी त्यांची ओळख आहे. त्यांनी विविध विषयांवर सडेतोड असे लेखन केलेले आहे. लातूर येथे 26 ते 28 नोव्हेंबर 2011 या काळात झालेल्या 4थ्या राज्यस्तरीय समतावादी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवलं होतं. संगीत घालीन लोटांगण, जिंकू या दाही दिशा ही त्यांनी लिहिलेली आणि गाजलेली नाटके आहेत. 2006 मध्ये ज्ञानेश महाराव यांनी स्वतः लिहिलेले संगीत जिंकू या दाही दिशा हे महानायकांचे महानाटक मराठी रंगमंचावर उतरवले. त्यांचे हे पहिलेच नाट्य लेखन आहे. या नाटकातून त्यांनी अस्सल कलावंतांची जाणीव, राजकीय व सामाजिक वर्तमानाबद्दल असंतोष व्यक्त केला आहे. या नाटकात त्यांनी इतिहासातील आदर्श व्यक्तिमत्वांची सध्या त्यांनाच बोलवून जणू त्यांची साक्ष घेतली आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच सावित्रीबाई फुले व जिजाबाई यांच्यासारख्या व्यक्ती आज जर हयात असत्या तर त्यांनी आजचे समाजकारण व राजकारण कसे हाताळले असते हे या नाटकातून बघायला मिळते. हे नाटक त्यांनी करताना पोवाडे, शाहिरी, कवन, लावणी यासारख्या पारंपरिक कलाकृतींचा उपयोग करून एक चरित्र कथनाचा उद्देश व मतितार्थ रोमहर्षक व तडफदार पद्धतीने मांडून
मनोरंजनातून समाज प्रबोधन केले आहे. ज्ञानेश महाराज यांची अनेक गाजलेली भाषणे युट्यूबवर देखील असे आहेत. असे आजचे आपले माननीय संपादक, पत्रकार, लेखक, साहित्यिक, नाटककार, अभिनेता असे बहुआयामी व्यक्तिमत्व आपल्याला वक्ते म्हणून लाभले आहेत. आता यापुढील सूत्रसंचालकांनी हाती घ्यावी. धन्यवाद. धन्यवाद राऊत सर. खरं तर चमत्कार हे बुवा बाबाचं एक महत्वाचं हत्यार आहे आणि बहुसंख्य लोकांची मानसिकता हे चमत्कार शरण असते. तीच मानसिकता मानवाच्या विवेकावरील विश्वासही गमावते आणि त्यांचे शोषणही करते. असे हे चमत्कार, खरं तर ते चमत्कार म्हणजे काय, तर ते विज्ञानाचे प्रयोग आणि त्या चमत्कारामागील विज्ञान काय आहे हे आपल्याला आजचे व्याख्याते परखड असं मत मांडणारे, ज्यांची ओळख आता नितीन सरांनी करून दिली, ते साप्ताहिक चित्रलेखाचे संपादक माननीय ज्ञानेशजी महाराव यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. माननीय ज्ञानेशजी महाराव. नमस्कार. आवाज ऐकू येतो का माझा? दिसत नाही फुल. हा येतोय सर, बोला. हा नमस्कार, सर्वांचं स्वागत. मी दादरहून बोलतोय. आपण वेगवेगळ्या ठिकाणी असाल. मला पहिल्यांदाच अनुभव असा आहे की मी बोलतोय पण श्रोते समोर नाहीये. परंतु आजच्या नवीन तंत्रामध्ये आणखी आजच्या परिस्थितीमध्ये आपण ही माध्यमांचा आपण जास्तीत जास्त उपयोग करून लोकांपर्यंत आपण गेलं पाहिजे. सुरुवातीलाच मी डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या जीवन कार्याला अभिवादन करून मला तुम्ही आजच्या तुमच्या वेबिनारमध्ये बोलण्याची संधी दिल्याबद्दल महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, त्याचे कार्याध्यक्ष अविनाशजी पाटील, नितीन राऊत, इतर कार्यकर्ते आणि सर्व प्रेक्षक यांचा मी पहिल्यांदा नमस्कार करतो. सुरुवातीलाच माझी ओळख करून दिली, त्याच्यामध्ये माझा उल्लेख विचारवंत असा केलेला आहे. तेवढं सोडून बाकीचं सगळं खरं आहे. मी काय विचारवंत नाहीये, पत्रकार आहे साधा. आणि पत्रकारितेच्या चौकटीमध्ये ज्या ज्या गोष्टी मला दिसल्या त्या मी लिहिण्याचा, बोलण्याचा आणि काही ठिकाणी कृतिशील होऊन काम करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आजचा आपला जो विषय आहे तो चमत्कारामागचे विज्ञान. खरं तर चमत्कार हा विज्ञानाच्या कसोटीवरती आपल्याला घासायची काही गरज नाहीये, पण घासावा लागतो, कारण दोन्हीच्या मध्ये अध्यात्म नावाचं एक थोतांड आपण या समाजामध्ये आणि देशामध्ये आहे. ते संस्कृतीच्या नावाखाली भरपूर प्रमाणात वाढलंय, माजलंय. अध्यात्म म्हणजे देव, दुआ आणि दैव म्हणजे नशीब, त्याला धरून जे अध्यात्म येतं त्याला जो एकत्र भाग येतो आणि मग मोक्षाच्या कल्पना येतात. तात्विक काय काय अनेक गोष्टी सांगितल्या जातात, त्या कशा खोट्या आहेत हे सांगण्याचा आपण प्रयत्न केला. मी पत्रकारितेच्या माध्यमातून करतो, तुम्ही अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते म्हणून करतात. दाभोळकर आणखीन त्यांचे चिरंजीव असतील, कन्या असतील, हे पण आज या कामामध्ये आहेत. पत्रकारिता 35 वर्ष करताना 2 अनुभव मला जास्त जवळून बघायला मिळाले. तो एक पहिला म्हणजे या देशामध्ये धर्मवाद वाढण्यासाठी जे कारण झालं, ती अयोध्येची बाबरी मशीद, जे मंदिरच होतं ते 50 वर्ष मंदिरासारखी तिथे पूजा केली जात होती, ते धर्मवाद्यांनी कसं पाडलं ते पाहायला मला मिळालं. ते 25 वर्ष मी वेगळ्या पद्धतीने चित्रलेखातून आम्ही साजरी केली. त्यावेळेचा इतिहास आहे तो सांगितला आणि आजची स्थिती काय ती सांगितली. त्यानंतर गणपती दूध पितो हे 21 सप्टेंबर 1995 रोजी, त्यावरती सुद्धा मी लिहिलेलं होतं. त्यावेळी ऐन 35 मध्ये होतो, म्हणजे जाणीव असताना आपण या सगळी थोतांड बघितलेली आहे. तेव्हा असं वाटत होतं
की 25 वर्षानंतर खूप बदल होईल. कारण तेव्हा आजच्यासारखे मोबाईल नव्हते, आजच्यासारखे व्हॉट्सअप नव्हतं किंवा आजच्यासारखे आपलं युट्यूब किंवा आज आपण झूम किंवा बाकीच्या ऍप्सवरनं बघतोय तसं नव्हतं. तसं असलं असतं तर आज मोठा प्रकार बघायला मिळालेला असता. परंतु तेव्हा फक्त फॅक्स होतं, मोबाईल सुद्धा आलेले नव्हतं, पेजर सुद्धा आलेलं नव्हतं. पण आपल्या घरचे जे लँडलाईन फोन, आणखीन दुसऱ्या बाजूला फॅक्स, हे 4 वर्षात नुकतं झालं होतं. त्याच्या माध्यमातून जवळजवळ मुंबई, महाराष्ट्र, देश नव्हे तर देशाबाहेरच्या लोकांनी सुद्धा गणपती कसा दूध पितो याचे चमत्कार जगाला दाखवले. खरं तर ही काही अभिमानासारखी गोष्ट नाहीये. गणपती दूध का पितो त्याचं सायंटिफिक कारण त्याच वेळी एक दिल्लीचा जो रस्त्यावरती काम करणारा जो चर्मकार होता, त्यांनी त्याच्या त्या तिवईला पाणी टाकून दाखवलं, पाणी कसं शोषलं जातं, मूर्त्या पाणी कसं शोषतात. आजही घरामध्ये आपण गणपतीला दूध पाजलं किंवा अजून कुठल्याही देवाला दूध पाजलं मूर्तीला तर पितील ते. परंतु ते भान नसतं, हिस्टेरिया असतो असं आपण आता म्हणतो, पण तो हिस्टेरिया सारखा प्रकार नव्हता. तो राजकीयच भाग होता. राजकीयच भागातून त्यांनी आपलं राजकारण कसं पुढे न्यायचं, कशा पद्धतीने देव दैव ह्याच्यामध्ये लोकांना अडकवायचं, ह्याचा तो एक मोठा असा मार्केटिंगचा कार्यक्रम होता. 25 वर्षानंतर आज वाटतं की याच्यात खूप बदल व्हायला पाहिजे होता. परंतु आज मोबाईल असतील किंवा आपले युट्यूब चॅनेल्स असतील, याच्यातून सुद्धा तीच लोक बुवाबाजी करतात, तीच लोक बाकीची पद्धतीने थोतांड सांगतात, व्रतवैकल्य सांगतात. त्याचा काही उपयोग नाहीये. काही आपल्याला जे अपेक्षित आहे ते होत नाही. याचा दुरुपयोग जास्तीत जास्त करतात. विज्ञानाचा दुरुपयोग केलेला आहे. म्हणून आपण जे चमत्कार आहे, हे चमत्कार हे अध्यात्माच्या आणि दैववादाच्या संतांनी जे सांगितलं त्याच्याच कसोटीवरती तपासून पाहिलं पाहिजे असं माझं कायम पहिल्यापासून म्हणणं आहे. आणि त्याच सूत्ररूपाने मी आता काही सांगण्याचा प्रयत्न करीन. ग्रामगीतामध्ये तुकडोजी महाराजांनी एक चांगले 4 लाईन लिहिलेले आहेत. ते म्हणतात, चमत्कार तेथे नमस्कार, ते तेने जादूगिरीस चढे पूर, खऱ्या संतास ओळखीना नर चमत्कार अभावी. खरे संत जर ओळखायचे असतील, जे आपल्या संत तुकाराम महाराजांनी सांगितलं, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, साधू ओळखावा देव ती जाणावा, तो खरा संत. तुकडोजी महाराज हेही सांगतात, संत नव्हे जादूगार, करावया चमत्कार, हा तो व्यवहार पोटभऱ्यांचा. आता हे पोटभरे कोण आहेत आपल्याला माहिती आहेत. ज्यांना दक्षिणेची लाच दिल्याशिवाय डोक्याची अकलेची वास्तू शांत होत नाही, ते पोटभरे आहेत. आपल्याकडे जी वैदिक परंपरेतून जी व्यवस्था आलेली आहे ती सगळ्या धर्मामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आहे. मग जे आपल्या इथे हिंदू धर्मामध्ये भटजी असतील, भिक्षुक असतील, अजून कोणी असतील, मुसलमानांमध्ये मुल्ला असतील, मौलवी असतील, किंवा फादर असतील, ब्रदर असतील, अजून कोण जैन साधू बिधू आहेत. ही जी लोक आहेत ही संत परंपरेला जातात म्हणतात, परंतु जी मूळ संताची व्याख्या आहे त्याच्या जवळपास सुद्धा ही बसणारी लोक नाही. म्हणून हे सांगतात तुकडोजी महाराज, चमत्कार नसेल तर संत म्हणून त्यांना ओळखलं जात नाही. त्यामुळे आपल्याला खरे संत आहे ते ओळखता आले पाहिजे. खरं संत असायची पण गरज नाही. उत्तम चांगला माणूस असला आणि माणूस आपण झालो तरी बरंचसं काम करता येईल. वाईट इतकंच वाटतं की जसं जसं विज्ञान प्रगत होत नवीन नवीन आपल्याकडे साधने आली, तसं तसं ह्या चमत्कार किंवा बुवाबाजी किंवा अजून त्याच्यातून येणार धर्मवादाला धरून असलेलं राजकारण हे वाढत गेलं. आणि गेल्या 25 वर्षामध्ये आपण 25 वर्षापूर्वी गणपती दूध पिताना जितका हिस्टेरिया होता तितकाच हिस्टेरिया आजही लोकांच्या मध्ये आहे. फक्त आज गणपती दूध पित नाही, आज लोकच दूध भरपूर पितात आणि जेमतेम ते मिळतं त्यांना. वास्तव असं आहे की आपण समाजामध्ये देव नावाची जी कल्पना केलेली आहे, देव आणि भूदेव. देव म्हणजे जो आपल्याला दिसत नाही तो, आणि भूदेव आहे तो जो पोटा पाण्यासाठी आपल्याला दक्षिणा मागायला येतो तो. आपण त्याच्यावरती कधीच हल्ले करत नाही. महात्मा फुलेंनी अत्यंत स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आम्हाला भार काय नको, देवळाला दार नको आणि देवाला दलाल नको. देवाच्या नावाने जी दलाली चालते ती कायम ह्या लोकांनी चमत्कार करून
देवत्व वाढवायचं आणि देवत्व लोकांपर्यंत नेण्यासाठी काही काही चमत्कार करायचे. गणपती दूध पितो हा त्याच्यातलाच भाग होता. गणपतीच का दूध प्यायला? गणपतीचे वडील का नाही दूध प्यायले? शंकर का नाही प्यायले? पार्वती का नाही प्यायली? गणपतीच का प्यायले? राम नाही प्यायले? कारण राम आणि कृष्णांच्या मूर्त्या सगळ्यांच्या घरामध्ये असतीलच असं नाहीये, पण गणपतीची छोटी का होईना मूर्ती प्रत्येकाच्या घरामध्ये किंवा जिथे देऊळ असतं तिथे द्वारीचे गणेश म्हणून गणपती असतोच. हे लक्षात घेऊन त्यांनी त्यावेळी गणपतीच्या नावाने चमत्कार केला. प्रश्न असा, आपल्यासारख्या सुशिक्षित लोकांना सुद्धा, अनेक लोक त्यावेळी होती, त्या सुशिक्षित लोकांना सुद्धा म्हणजे मनोहर जोशी जे त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, तर त्यांचा गणपती दूध प्यायला असं त्यांनी सांगितलं. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री सर म्हणून ज्यांना ओळखलं जातं, ज्यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर डॉक्टरेट मिळवली, जे लोकसभेचे अध्यक्ष झाले, आणि त्यांच्यासारखा माणूस म्हणतो की माझ्याकडनं गणपती दूध प्यायला. आता गणपती दूध प्यायला असेल एवढा तर त्याच्यामध्ये ताकद असेल, तर गणपती तुमची ती स्वतःची सोंड वर करून तुमच्या हातातला पेला घेऊन तुमच्या हातातला चमचा घेऊन स्वतःच्या हाताने प्यायला असता. तुमच्या हाताने कशाला प्यायला असता? परंतु मोठी लोक खोटेपणाने वागली की सर्वसामान्य माणसाला ते खरं वाटतं. त्यानुसार गणपती यांचा दूध प्यायला म्हटल्यानंतर मुंडेंचा गणपती त्यावेळी दूध प्यायलेला नव्हता. आणि बाळासाहेब ठाकरेंनी तर त्यावेळी प्रचंड टीका केली होती. त्यांनी असं सांगितलं की हे दूध बीत पाजण्याचं हे सगळं नाटक आहे, असं दूध वाया घालवण्यापेक्षा तुम्ही गरीब बाळांना ज्यांना दूध मिळत नाही त्यांना दूध द्या, एवढं सांगण्याचं काम सुद्धा त्यांनी केलेलं आहे. पण त्याच्यानंतर ते जे शास्त्र असतं त्यांचं ते कसं अंगावरती उलटतं ते बघा. आता जशी 21 तारीख ही पितृपक्षामध्ये येते सप्टेंबरमध्ये, तर त्यावेळी सुद्धा पितृपक्षामध्येच गणपती दूध प्यायला होता. आणि असाच पितृपक्ष म्हणजे श्राद्ध पक्ष म्हणतो तेव्हा. आणि त्यावेळी मी लिहिताना असं लिहिलं होतं की असं शास्त्रानुसार असं सांगतात की पितृपक्षामध्ये सगळे देव आपापल्या घरी जातात, जिथे कुठे त्यांचं घर असेल तिथे, आणि आपले जे पित्र असतात, जे गेलेली लोक असतात, ते आपले पित्र जे आहेत ते वेगळ्या रूपामध्ये कावळ्याच्या रूपाने आपल्याकडे येतात. म्हणजे मी असं म्हणालो होतो की त्यावेळी जर समजा झाली असेल तर ही आपली पित्र कुठे लटकलेली असतील आधेमध्ये, कुठे त्यांना स्वर्गस्थ झालेले नसतील, तिथे कंटाळा आले असतील, परत या मनुष्य योनीमध्ये यायचं असेल तर भूत बीत बाधा होऊन ते आलेले असतील. तर त्यामुळे गणपती दूध पितो हा चमत्कार नाही, असेल तर ती भूत बाधाच असेल. आणि मी आपलं एक सहज म्हणून लेखनात खडा टाकला, पण ज्योतिर्भास्कर म्हणून ज्यांचं ओळखलं नाव जातं ते जयंतराव साळगावकर यांनी पुण्यनगरीमध्ये नेमकं हेच लिहिलं की पितृपक्षामध्ये गणपती दूध पितो म्हणजे ती बहुतेक विनायकाची बाधा असेल. म्हणजे एका थोतांडाच्या समोर ते दुसरं थोतांड उभं करतात. देव जर चराचरामध्ये असेल तर भूत नावाची गोष्ट कशी राहील? आणि भूताला ते संपवू का शकत नाही? देवापेक्षा भूत हे इतकं जहाल असू शकतं का? पण 25 वर्षापूर्वी असा विचार केला नाही लोकांनी, कारण लोकांच्या मनामध्ये एक खुळचट कल्पना आहे की आपण धार्मिक असेल हे दाखवण्यासाठी आपण काहीतरी धर्माला, देवाला मानलं पाहिजे. आपल्या हाताने जर गणपती दूध प्यायला तर मी पुण्यवान, माझ्या हाताने गणपती दूध नाही प्यायला तर मी पापी, मी माझं काहीतरी करायचं राहून गेलेलं असेल. अशा पद्धतीने सुशिक्षित लोक सुद्धा त्यावेळी वागलेली आहेत. खूप मोठी नावं आहेत जे वैज्ञानिक आहेत, जे वैज्ञानिक पद्धतीने टेक्नॉलॉजी वापरतात, पण परंतु त्यांचं म्हणणं की आमच्या हातून गणपती दूध प्यायला, आणि त्यांच्या हातून आजही गणपती दूध पित असेल, माणसांना फक्त द्यायला त्यांच्याकडे दूध नसेल, ही वस्तुस्थिती आहे. पण हे असं का होतं? तर मला असं वाटतं की आपण कधी अध्यात्मामध्ये काय सांगितलेलं आहे त्याच्या विसंगत ही लोक कशी सांगतात, त्यांच्याच तांगड्या जर त्यांच्या गळ्यात बांधल्या तर आपण त्याचं चांगलं उत्तर देऊ शकतो. तुकडोजी महाराजांचं मगाशी मी अभंग सांगितला, चमत्कार विमत्कार खूप लांबचे, पण त्याच्या आधी देव नावाचा कल्पनाच खोटी आहे, ही सगळं संतांनी आतापर्यंत सांगितलं. तुकडोजी महाराज होते जे 40 वर्षापूर्वी गेले, विदर्भातले संत, त्यांनी सांगितलं देव नव्हे जादूगार, करावया चमत्कार, हा तो व्यवहार पोटभऱ्यांचा. ते पोटभरे कोणते आपल्याला माहित आहे, ज्यांना देवाच्या नावाने बाजार मांडायचा असतो ते पोटभरे. त्याच्यानंतर 150 वर्षापूर्वी महात्मा फुलेंनी सांगितलं
कल्पनेचे देव कोरिले उदंड रचिले पाखंड स्वार्थासाठी थोतांडे रचुनी अज्ञा फसविती भटे लाच खाती राजरोस. त्यांनी दक्षिणेला लाच असं म्हटलेलं आहे आणि अनेकांना आजही दक्षिणेची लाच दिल्याशिवाय त्यांची अकलेची वास्तू सुद्धा शांत होत नाही. आजपासून 400 वर्ष आधी संत तुकाराम म्हणतात, देव पहावयासी गेलो देव होऊन या ठेलो, कीर्ती धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. इतकं छान नीट पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे. परंतु 2006-05 मध्ये एक गोपाळ बडवे नावाचा जो बडवा होता, तो पंढरपूरच्या तीर्थकुंडामध्ये लघवी करताना पकडला. त्या सिक्युरिटी गार्डनी पकडलं. त्यानंतर त्याने पकडल्याने त्याला विचारलं, इथे तीर्थकुंडामध्ये तू लघवी का करतो? तर त्यांनी सांगितलं की मी नेहमीच इथे तीर्थकुंडामध्ये लघवी करतो, मला काही फरक पडत नाही. त्याला पकडलं, पोलीस स्टेशनला नेलं, त्याच्यावरती केस झाली. त्यावेळी बडवे मंडळींचं म्हणणं होतं की ते त्याला काय करायचं ते आम्ही ठरवू, तर पोलीस स्टेशनला देऊ नका, असा एखादा माणूस चुकतो. त्याची मोठीच्या मोठी सगळ्या पेपरमध्ये बातमी आली त्यावेळी. ही 5 मे 2005 गोष्ट आहे का 2003 असेल. त्याच्यानंतर 2 महिन्यांनी आषाढी एकादशी झाली, एवढी मोठी बातमी आली. त्यानंतर 2 महिन्यानंतर आषाढी एकादशीची वारी आली. मला असं वाटलं की तीर्थकुंडामध्ये जर बडवा जर इतकं थेट जर लघवी करत असेल तर वारीवरती काहीतरी त्याचा साईड इफेक्ट होईल. आणि खरंच साईड इफेक्ट झाला आणि तो प्रचंड छान पैकी म्हणजे त्यांना आनंद वाटावा असा झाला. जवळजवळ दरवर्षी वारी जी 8 लाखाची होते, ह्या बडवा मुतला तीर्थकुंडात ही बातमी जगजाहीर झाल्यामुळे त्या वर्षीची आषाढीची वारी ही 11 लाखाची झाली, अशी मोठी बातमी आली. म्हणजे लोक सुधारत नाही, लोक उलट त्याच्याकडे वेगळ्या पद्धतीने पाहतात. त्यांना असं वाटतं की या धर्मावरती आघात आहे. पण संतांचंच आपण संदर्भ दिल्यानंतर लक्षात येतं की 400 वर्षापूर्वी म्हणजे तुकारामांच्या सुद्धा आधी 400 वर्ष, आतापासून 800 वर्षापूर्वी जशी ज्ञानेश्वरी म्हणजे भावार्थ दीपिका आहे, तसं अमृतानुभव आहे. त्याच्यामध्ये संत ज्ञानेश्वर सांगतात, देव हे कल्पित, शास्त्र हे शाब्दिक, पुराणे सकळ बाष्कळिक. ते बाष्कळ आहे, त्याच्यामध्ये जे चमत्कार बिमत्कार पुराणांमध्ये सांगितलेले आहे आणि पुराणामध्ये सुद्धा सांगितलेले असतील काय ते, हे सगळे थोतांड आहे. हे काय माणसाच्या जीवनाशी संबंधित नाहीये. म्हणूनच मला असं वाटतं की इतर कोणी ऐकलं नसते, पण हिंदू हृदय सम्राट जे बाळासाहेब ठाकरे ज्यांचं नाव घेतात, त्यांचे जे वडील आहेत प्रबोधनकार ठाकरे, ते सांगतात हे पुराणं आहेत, ती बाष्कळच आहेत आणि ती शौचकूपात फेकण्याच्या लायकीची आहे. त्या काळामध्ये 800 वर्षापूर्वी संत कबीर पण सांगतात, जत्रा में फतरा बिटाया तीरथ बनाया पाणी, दुनिया भई दिवानी पैसे की धुलदानी. माणसाकडे पैसा आला की माणसाला पहिल्यांदा आपण धार्मिक व्हावं. धार्मिक असलं की त्यांना असं वाटतं की लोकांचा गैरसमज आहे, धार्मिक असलेला माणूस हा अत्यंत सभ्य आणि सज्जन असतो. हे साप चुकीचं आहे. धार्मिक असलेला माणूस अत्यंत बदमाश असतो, असा आतापर्यंतचा इतिहास आहे. फक्त माणूस जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत तो साधूसारखाच वागत असतो. पकडल्यानंतर तो आतमध्ये गेल्यानंतर 8-8, 6-6 महिने आसाराम सारखा लटकतो. त्यामुळे गंध टिळे टोपी माळा घातलं की आपण सज्जन आहोत असं जर कोणाला वाटत असेल तर ते चुकीचं आहे. कारण तुकोबांनी सांगितलंय, गंध टिळे टोपी माळा हे तो देवाचे गबाळे. परंतु गेल्या 25 वर्षामध्ये गणपती दूध पिण्याचा तो चमत्कार झाला किंवा थोतांड झालं. ते झाल्यानंतर या देशातले सगळे देव जे आहेत, कुठे सांदी कोपऱ्यामध्ये होते तिथे कोण बघत नव्हतं, ते सगळे देव जागृत झाले. कोपऱ्यावरची मांढराबाई झाली, अजून कुठली काळूबाई झाली, अजून कुठले देव झाले. चारीधाम यात्रा निघायला लागल्या टुरिझमच्या नावाखाली. सरकारने पण त्याला प्रोत्साहन दिलं आणि त्याच्यातून वेगवेगळे बुवा तयार झाले. त्याच्या मागे आता सगळ्यांच्याच लक्षात आलं की ते राजकारणाचं हे संपूर्ण हत्यार होतं. या लोकांचं काम झाल्यानंतर, पूर्ण सत्ता मिळाल्यानंतर, बीजेपीला जेव्हा 2014 मध्ये सत्ता मिळाली त्यानंतर पहिलं जर त्यांनी काम काय केलं असेल तर या बुवा लोकांना सगळे ते 4-5 राम रहीम, आणखीन राम वृक्ष, आणखीन तो अजून कोणी होते, त्या चौघांना, आसाराम पासून त्या चौघांना आतमध्ये जेलमध्ये टाकून दिलेलं आहे. त्यांना अजून सोडलेलं नाही.
कारण हे त्यांच्या शिड्या होत्या, त्या शिड्या दुसऱ्यांनी वापरू नये म्हणून त्या तोडण्यात आलेल्या आहेत. पण ह्याच लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीने विज्ञानाचा वापर करून, म्हणजे चमत्कारामागचं विज्ञान सांगण्यापेक्षा विज्ञानाचाच वापर करून त्यांनी लोकांना देववादी बनवलं, दैववादी बनवलं. त्याचा धंदा जोरात चालण्यासाठी त्याच्याभोवती चमत्कार झाले. गणपतीचं दूध प्यायला तर चमत्कार झाला. त्याचवेळी ह्या मुंबईमध्ये आपल्या महालक्ष्मीच्या देवळामध्ये महालक्ष्मीच्या देवळामध्ये देवीचं मंगळसूत्र तुटलं होतं. आणि ते तुटल्यानंतर पूर्वी असं म्हणायचे, मंगळसूत्र तुटलं तर तुटलंच असं म्हणायचं. पण ते मंगळसूत्र तुटलं असं म्हणायचं नसतं, तर मंगळसूत्र वाढवलं असं म्हणायचं. तर मी त्यावेळी असं लिहिलं होतं, मंगळसूत्र तुटलं असेल तर त्या भटांनी ओढलं असेल तिथे पुजाऱ्यांनी, म्हणूनच ते तुटलं असेल. इथपर्यंत आपल्याला स्पष्ट बोलायचे आणि त्याच्यातलं थोतांड सांगायची गरज लागते. आजचीच बातमी आहे, तुळजाभवानीच्या समोरचे जी नाणी होती सोन्याची राजे राजवाड्याने दिलेली, ती चोरीला गेलेली आहे. नाणी चोरणारी लोक काय बाहेरची असू शकतात काय? आणि देवीचं मंगळसूत्र तोडणारे लोक कोण बाहेरचे असू शकतील? ते आतलेच असतील. आणि देवी काय झोपलेली असते काय? सावरकरांचं एक वाक्य चांगलं आहे की हे काकड आरत्या आणखीन शेजार आरत्या करतात, देव झोपवतात. आता 4 महिने चातुर्मासामध्ये देव झोपलेले असतात. म्हणजे एकादशी झाली, आणखीन कार्तिकी एकादशी होईपर्यंत चातुर्मासामध्ये देव हा विष्णू हा शयनी असतो, म्हणजे झोपलेला असतो, आडवा झालेला असतो. सावरकरांचं वाक्य आहे, ज्यांचा देव झोपला त्याचा धर्मही झोपलेला असतो. धर्म म्हणजे कुठचा आध्यात्मिक किंवा बुवाबाजीचा किंवा भक्ती संप्रदाय नसून धर्म म्हणजे नीती. ती माणसाची झोपलेली असेल, काहींची 365 दिवस झोपलेली असते आणि त्यांना हे असे उद्योग करावेसे वाटतात. देवाच्या नावाने भीक मागणारे आणि देवाच्या नावाने भिक्षा मागणारे, या दोन्हीमध्ये फार काही फरक नसतो. एक देवाच्या जवळ असतो आणि दुसरा देवाच्या दारात असतो. मला असं वाटतं की आपण त्याच्यावरती थेट हल्ले केले पाहिजे, त्याच्यातलं थोतांड आपण उघडून टाकलं पाहिजे. कारण ती काळाची गरज आहे. कारण तेच आता धर्मवाद हे हत्यारासारखं वापरलं गेलेलं आहे. मी आमच्या घालीन लोटांकड नाटकाचा मगाशी उल्लेख केला. त्याच्यामध्ये बुवाबाजी कशी होते आणि सुशिक्षित लोक त्याच्यामध्ये कशी अडकतात, चमत्कार कसे घडतात. देवांशी माणूस म्हणजे जो बुवा असतो तो कुबेराशी कसा बोलतो, इंद्राशी कसा बोलतो, अजून कोणाकोणाशी कसा बोलतो आणि त्याचे ट्रिक सीन कसे असतात मी करून दाखवले होते. जे मी करू शकतो बुवाबाजीच्या नाटकामध्ये, तर हे जे सराईत लोक आहेत ज्यांचं पोटा पाण्याचा पूर्ण वेळ उद्योगच आहे, ती लोक कशी वागत असतील. तर मुळात चमत्कार नावाची गोष्ट नाहीये, त्याच्यामध्ये विज्ञानाचा दुरुपयोग केलेला जातो. त्यातलं काय असं विज्ञान नावाची काही गोष्ट नसते. जे काय आपण सर्वांना सारखंच असतं, फक्त वेगळं काय आपल्याकडे आहे असं दाखवण्यासाठी लोक थोतांडांचा उपयोग करतात. आणि मी कुठला तरी पुण्यात्मा आहे, आणखीन माझा काय पुनर्जन्म झालेला आहे, आणखीन मला पुढचं दिसतं मागचं दिसतं, पण प्रत्यक्षात असतं की पायाखालचे खड्डे सुद्धा त्याला दिसत नाही ज्याला. आणि हे सगळे मी जवळून बुवा बघितलेले आहे. जे पविवर्तक नावाचे जे बुवा होते ते तर हे चमत्काराचे तर महामेरू होते. तो पविवर्तक जो होता तो डॉक्टरेट झालेला, मुळात डॉक्टर, त्याला गणपती पण भेटायला आलेला होता, त्याला दत्तगुरू पण भेटायला आलेले होते आणि त्याचे यांनी फोटो काढलेले होते. आणि विशेष म्हणजे मी विचारवंत मी नाही स्वतःला म्हणत, त्याचं कारणच आहे की मी मुळात हे भांडाफोडा करण्याचीच कामं केली. आणखीन त्यांनी महर्षीची गाथा लिहिली होती आणि त्याला प्रोत्साहन पुरस्कार देणारे कोण होते तर गवाबेरे सारखा विद्वान विचारवंत माणूस होता. आणि बाबूजी म्हणजे सुधीर फडके यांनी त्या पुस्तकाला, महर्षीची गाथा नावाचं जे पुस्तक आहे त्या पुस्तकाला त्यांनी आपलं पुरस्कार दिलेला आहे. महर्षी, तुम्ही जर अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करत असाल तर ऐसे कैसे झाले बोंबुळे दाभोळकरांचं पुस्तक आहेच, पण त्याबरोबर थोतांड कशी निर्माण होतात आणि त्याचं टोक किती गाठलं जातं हे जर तुम्हाला बघायचं असेल तर ही ब्रह्मर्षीची गाथा हे पुस्तक वाचा. त्यांनी मला त्यांचं हे पतंजली योगसूत्राचा कार्यक्रम होता, त्यासाठी मला अध्यक्ष म्हणून बोलवलं होतं. कारण चित्रलेखामध्ये 98 मध्ये मी माणूस एक आणि चमत्कार अनेक नावाचं त्यांचं लेख छापला होता. तो लेख म्हणजे अतिंद्रिय नावानी अकडई नावाचा अंक होता
आणि ते काढायचे. आणि त्यावेळी त्यांनी अतिंद्रिय हा विषय घेतला होता आणि त्याच्यामध्ये त्यांनी ह्या खोतांनी पविवर्तकांच्याकडून लिहून घेतलेलं होतं. मला ते खूप आवडलं. आणखीन तो केल्यानंतर अंक तो तुफान खपल्यानंतर खरं मला वाईट वाटलं. काही खपायचं काय तसं काही कारण नव्हतं, परंतु मला त्यांना व्यवस्थित पकडायचं होतं. ते त्यांचं म्हणणं मी सगळं ते मांडलं, माणूस एक आणि चमत्कार अनेक. त्याच्यानंतर त्यांचा एक पट्ट शिष्य होता, तो मला म्हणाला की तुम्ही पतंजली योगसूत्रासाठी मला मार्गदर्शन करायला किंवा अभिवर्तक येणार आहे, तर तिथे त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून या. याच्या आधी अनेक सायंटिस्टचं त्यांनी नाव घेतलं, अनेक पत्रकारांचं नाव घेतलं. एक वैशंपायन नावाचे होते, अदृश्य छाया नावाचं त्यांचं घराचं नाव होतं. तर त्यांनी ते पुढचं भविष्य सांगायचे, पुढचं म्हणजे 1 वर्ष आधी, आणि की त्यांचं भविष्य उघडण्याचं काम माधव गडकरी जाऊन गडकरी रंगातमध्ये करायचे. मी मुद्दामून नावं सांगतो की हे स्वतःला विज्ञानवादी किंवा बुद्धिवादी म्हणवणारी माणसं किंवा स्वतःला थोडस उजव्या सनातनी विचारांपेक्षा आपण जास्त प्रगल्भ आणखीन प्रगतशील असं दाखवणारी माणसं नियती नावाचा विषय आल्यानंतर कशी शेपूट घालतात आणि कसं रिव्हर्स जातात ह्याचं नावासाठी मी सांगतो. पण हा वैशंपायन आहे, त्याला समोरचा माणूस ओळखता यायचा नाही काल भेटलेला, आणि तो 1 वर्ष आधी पुढचं काय सांगणार. तेव्हा जो तिथे ठेवायचा महाराष्ट्र बँकेमध्ये, त्याचा एक मॅनेजर होता, त्याचं नाव दुधाळे का दुधाटे नाव होतं. त्याच्यावरती शेवटी ह्याची भ्रष्टाचाराच्या वरती तो एका ठिकाणी अडकला गेला, त्याच्या घरावरती धाड पडली. ते या वैशंपायनला सांगता आलं नाही. तर अशी थोतांड असलेली माणसं होती. तो महर्षीची गाथा जी मगाशी ब्रह्मर्षीची गाथा ही जरूर वाचा. ती जेव्हा मी वाचल्यानंतर मी खरंच सांगतो की असं वाटलं की खरंच हे काय सूक्ष्म रूपात आपल्या समोर उभे राहतील आणि मला सांगतील, वा मी तुम्हाला आता चमत्कार करून दाखवतो, आता मी तुम्हाला माझं विराट रूप दाखवतो. आणि मी थोडासा घाबरून पण गेलो होतो, कारण त्याच्यामध्ये इतक्या गोष्टी त्यांनी लिहिलेल्या होत्या की जो माणूस आपल्या सूक्ष्म देहाने मंगळावरती जातो, हे 30 वर्षापूर्वीच सांगतो की मंगळावरती जाऊ शकतो, जो कृष्णाला डायरेक्ट भेटू शकतो, जो धर्माला भेटू शकतो, ज्याला स्वतःची 4 रूप दिसतात. धर्मराज हे पहिलं रूप, त्याच्यानंतर ज्ञानेश्वर, त्याच्यानंतर पुढचं रूप सावरकर आणि 4थं रूप ते येणार होतं. असली सगळं लिहिलेली गोष्ट त्या माणसांनी मला दुसऱ्या दिवशी त्या मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयामध्ये कार्यक्रमाला बोलवलं होतं. खरं चमत्कारापेक्षा माझा चमत्कार मोठा होता तिथे. तर त्यांनी काय केलं होतं, त्या जो शिष्य पाठवला होता त्यांनी सांगितलं मला की आमच्याकडे, म्हटलं किती माणसं येतात, तर म्हणे 100-150 लोक येतात त्यांचं व्याख्यान ऐकायला, आणि मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाची तेवढीच कॅपॅसिटी आहे. आणि त्यावेळी हे योगाचं थेरं आहे ही जस्ट सुरू झालेली होती. तर पतंजली योगसूत्र आणि त्याच्यातून योगाभ्यास सगळा असा तो सगळा एकत्र विषय होता. आम्ही शाळेमध्ये जे काय योगासनं केली होती ते पिरॅमिड सारखं काय होतं तेवढंच आम्हाला माहिती. एका नाकाने श्वास घ्यायचा, एका नाकाने सोडून द्यायचा. अनुलोम विलोम विलोम हे असले काय स्पिरिच्युअलिटीच्या गोष्टी काय आवश्यकता वाटली नाही कधी. मुळात माझ्यासारख्या माणसाला नेहमी प्रश्न पडायचा, श्वास घ्यायचा तर सोडायचा कशाला, आणि दुसऱ्याच्या इशाऱ्यावरती कशाला सोडायचा, आपल्याला पाहिजे तितका आपण दम खावा ना, आपला दमसास वाढवावा, असं माझ्यासारख्याचं त्याही वेळी म्हणणं होतं. तर मी तिथे गेलो होतो. चमत्कार असा होता, चित्रलेखाचा अंक आल्यानंतर तिथे इतकी माणसं आली होती, इतकी माणसं, प्रचंड माणसं आली होती. त्या मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाचा हॉल, त्या खुर्च्या काढून टाकल्या होत्या आणि सगळं त्याच्या 2 माळ्यांच्या जिन्यापर्यंत प्रचंड अशी माणसं प्रत्येक पायऱ्यांवरती बसली होती. मी माझं 38 वर्षाचा माझे काही टी शर्ट आणखी नाही घालून गेलो. त्यांना असं वाटलं की हा माणूस कोण मध्ये मध्ये येतो, म्हणून मी त्याला मी ते कामाला आहे म्हणून मी आलेलो आहे. तोपर्यंत त्यांनी सांगितलं होतं 1 तास त्यांचं लेक्चर झालं होतं. हे अनिरुद्ध बापू विपू नंतरचे आहेत, हे वया बिया घेऊन बसवायचं काम हे सगळं ह्या कविवर्तकांनी केलेलं खोतांड होतं. तर त्यांनी ते सुरू झाल्यानंतर मी तिथे गेलो, तर मला असं वाटलं होतं की हे जर दिव्य दृष्टीवाले असतील, चमत्कार ते इतके करतात हे जर माहिती असेल, तर आपल्याला त्यांनी बघितलं ओळखलं पाहिजे. तर त्या स्टेजवरती सुद्धा बरीच माणसं बसलेली होती जमिनीवर, आपल्या स्टेजच्या खाली.
एक राजा राणीची खुर्ची असते ना लग्नाची, तशा एका खुर्चीवरती ते पविवर्तक बसले होते. मी 10 मिनिटं समोर उभा राहिलो आणि त्यांच्याकडे बघत बसलो, तरी त्यांनी मला ओळखलं नाही. तो पट्ट शिष्य होता, त्यांनी तेवढ्या वेळात वेळ काढला आणि त्यांनी असं सांगितलं की आता महाराव आले, आणखीन त्यांनी स्टेजवरती यावं. तेव्हा ह्यांची माझी ओळख झाली. मी बाजूला बसलो आणि मग ते एक एक गोष्टी सांगायला लागले की हा चांगदेव जो होता, ज्ञानेश्वरांनी खूप अपराध केला. का चांगदेव होता हा 1400 वर्ष जगला होता. जर ज्ञानेश्वरांनी त्याला दृष्टांत दिला नसता, त्याला सावध केला नसता, त्याला जर भानावरती आणलं नसतं, तर चांगदेव हा 2000 वर्षाचे असले असते, 2000 वर्षाचा माणूस दिसला असता, असं त्यांनी सांगितलं. आणि अशा पद्धतीने वेगवेगळ्या गोष्टी सांगायला लागल्यानंतर अध्यक्षीय भाषण माझं एक होतं, 10 मिनिटं बोलायचं होतं. त्या 10 मिनिटांमध्ये हा माणूस किती ढोंगी आहे, चमत्कार किती खोटे सांगतो आणि कशा कशा पद्धतीने सांगतो. आणि तेव्हा मी म्हटलं की मुक्ताबाईंचा अभंग आहे, जग झालीये वन्नी संत मुखे वावे पाणी, मुंगी उडाली आकाशी तिने गेलेले सूर्याशी म्हटलं, ते गाण्यामधल्या ह्या 2 ओळी आहेत. म्हटलं की तुम्ही जर स्वतःला जर काय चमत्कार करणारे जर समर्थ पुरुष म्हणत असाल, तर असल्या लोकांना असं चुकीच्या गोष्टी का सांगतात? लोकांना विज्ञानाचं काहीतरी सांगा. आणि त्यानंतर त्याला अक्षरशः इतकं सोलून काढलं. मी आयुष्यामध्ये काळा निळा पडलेला माणूस बघितलेला नाही. माझ्या बाजूला बसले होते, अक्षरशः काळा निळा झाले होते आणि असं थरथरत होते. 68 वय होतं त्यांचं. त्यानंतरचा खरा चमत्कार पुढचा अजून सांगतो. हे सगळं झाल्यानंतर 1.5 तास ज्या चमत्कारांच्या थोतांडांनी पविवर्तकांनी त्या 500 माणसांना गंडवलं होतं, मी सत्य सांगितल्यानंतर तोच मॉब माझ्याच पुढे आला आणि म्हणाला की महाराव साहेब तुम्ही आता हे असंच सांगत जा. मी म्हटलं की तुम्हाला एक बुवा सोडून दुसरा बुवा हवाय का? मला फक्त ह्यांचे कपडे काढायचं काम होतं. तुम्हाला गरजच काय आहे आणि ह्याची आवश्यकता काय आहे? आणि ह्याच्या पुढचा अजून एक चमत्कार असा की ह्याला आम्ही इतकं नंग करून ठेवलं. दुसऱ्या चित्रलेखामध्ये त्याच्यावरती मी डिटेलिंग सगळं केलं. आणखीन 2 महिन्यानंतर आता जे तुम्हाला टीव्हीवरती कार्यक्रम दिसतात ना, टॉक शो बिग शो, तसा दूरदर्शनवरती तेव्हा प्रिया तेंडुलकर टॉक शो चालायचा. त्या प्रिया तेंडुलकर टॉक शो मध्ये पविवर्तक हजर. हे कसं होऊ शकतं मला सांगा ना? पुरोगामी लोक, प्रगतिशील विचार करणारी लोक, चंद्रास्वामी पण तिथे येतो, त्यांची बाजू मांडायची असते असा युक्तिवाद केला जातो. परंतु आपण जसे जसे आघात करतो तसे तसे ही लोक जी असतात चमत्कार करणार, ते वेगवेगळ्या पद्धतीने आपले मार्ग काढत असतात. म्हणून मला असं वाटतं की चमत्काराचं मागचं विज्ञान सांगून आपण लोकांना अजून शिकवण्यापेक्षा चमत्कार करायचे. चमत्काराचा आणि विज्ञानाचा काडीचाही संबंध नाहीये. हे सगळं थोतांड आहे. देव, धर्म, दैव, आणखी दुआ म्हटल्यानंतर मला त्यांनी आशीर्वाद दिला, टचवूड म्हणा, किंवा आता लोक असं म्हणतात सकारात्मक विचार करा. तर माझं नेहमी म्हणणं आहे की सकारात्मक विचार करा म्हणजे ही खोटी लोक आहे हे सांगणं हा सकारात्मक विचार नाही का? हा सकारात्मक विचार आहे. ओम बोलल्यानंतर तुम्हाला आराम वाटतो असं कुठे लिहिलेलं आहे? विचारलं तर कुठेही काही सांगता येत नाही. पण हे गणपती दूध पितो म्हटल्यानंतर त्यांचं एकदा ते सक्सेस झाल्यानंतर त्यांनी संपूर्ण लोकांना देव दैववादाकडे नेलं, त्याला अध्यात्म नाव दिलं आणि आज त्याच्यातून एक मोठं थोतांड उभं राहिलेलं आहे. त्याच्यात निर्माण काय झालं तर गेल्या 25 वर्षामध्ये नाव घेण्यासारखी माणसं खूप कमी तयार झाली, किंबहुना नाहीच झाली. कारण ज्या देशामध्ये दगडाला माणसापेक्षा जेव्हा जास्त किंमत असते तो देश कधीच मोठा होत नाही, त्या देशामधली माणसं सुद्धा मोठी होत नाही. 25 वर्षामध्ये मोठं काय झालं असेल तर छोटी देवळं होती ती संगमरवरी होऊन 25-40 फुटाची झाली. मोठमोठ्या मशिदी झाल्या, मोठमोठे देरासर झाले, गुरुद्वारा झाले. चर्च तर पूर्वीपासूनच होते, पण अवाढव्य ते वाढलं, पण माणसं खुशी झालेली आहेत. मला असं वाटतं की आपण विज्ञान सांगितलं पाहिजे, त्याच्यातलं काही तांत्रिकता भाग असतो, ट्रिक असते, ती आपण सांगायला हरकत नाही. पण विज्ञानाचा आणि या चमत्काराचा काडीचाही संबंध नाही. विज्ञानाचा संबंध असेल तो ज्ञानाशी आहे आणि बुद्धीशी आहे. चमत्काराचा संबंध आहे तो भाबडेपणाशी आहे
भावनिकतेशी आहे आणि भावनिकता असली पाहिजे, पण भावना सुद्धा तुम्हाला बुद्धीने व्यक्त करता आल्या पाहिजे. अशा पद्धतीने आपण लोकांना सांगणं ही मला वाटतं जास्त गरजेचं आहे. जे तुम्ही करतात आपण सगळीच लोक करतो, पण एका बाजूला लोक जे पोथीपासून लांब होते ते पोथीच्या जवळ आले. गणपती दूध प्यायल्यानंतर कसं देव जागृत झाले, गावच्या जागृत देवदेवता झाल्या, गावाला जाणं झालं, पुन्हा तुमची काय ती आंगणेवाडीची जत्रा सुरू झाली, ही त्याच्यानंतरच आहे. त्याच्या आधी कोणी हे असलं काही जात नव्हते. जसं तो साईबाबावरती पिक्चर निघाल्यानंतर शिर्डीचं ते मैदान आपलं शिर्डीचं हे जे आहे आपलं देऊळ आहे त्याचं भाग्य फळफळलं, आणखी इतरत्र पण साई मंदिर तयार झालं. तसं अनेक पिक्चरवरती संतोषी माता झालं. संतोषी माता झाल्यानंतर ती इथे मुंबईला 2 टाकीच्या इथे संतोषी माताचं देऊळ होतं. आता इथे देऊळ आहे, पण त्या देवळामध्ये कुत्रं पण जात नाही अशी परिस्थिती आहे. म्हणजे लॉकडाऊन आहे म्हणून नाही सांगत, पण जात नाही, कारण आता नवीन देवदेवता आल्या. कारण का नवीन म्हणजे तुमचं महालक्ष्मी व्रत आलं, मार्गशीर्ष व्रत आलं, अजून कसली व्रत आली, आणि लोकांना त्या थोतांडामध्ये अडकवलं जातं आणि लोकांना असं सतत सांगितलं जातं की ही चमत्कारामुळे होतं. तुम्ही पुण्य करा, तुम्ही उपासना करा, तुम्ही लोकांना काय 4 धाम यात्रा करा, अमक्या ठिकाणी 21 वेळा द्या, तिथे 25 वेळा द्या, असं काय काय ते सांगितलं होतं. त्यातून लोकांच्या भावना उद्दीपित होतात आणि हे करणारं काम हे सुशिक्षित लोकच करतात. म्हणजे तुम्हाला काही ठिकाणी सांगित की सहजपणे होत असेल. आताही अलीकडे 2 किंवा 3 वर्षापूर्वी असे हेल्मेट वरती जास्तीत जास्त लोकांनी हेल्मेट वापरावे म्हणून एक मोहीम सुरू झाली होती ट्रॅफिकवाल्यांची, ट्रॅफिक पोलीस, आणि त्यावेळी हेल्मेटचं महत्व दाखवण्यासाठी तर त्यांनी रस्त्यावरती काय आणला होता, यम आणला होता. यमराज रस्त्यावरती जातो आणि प्रत्येकाचे हेल्मेट चेक करतो, लावलंय की नाही, ज्याच्या डोक्यामध्ये हेल्मेट नसेल तिथे तो कदा मारायचा. इथपर्यंत ठीक आहे, ते पोलीस आणि त्यांचं डिपार्टमेंट, त्यांची वे ऑफ थिंकिंग मी समजू शकतो. पण जयंत नारळीकर सारखे एवढे मोठे शास्त्रज्ञ, विज्ञान लेखक, ते सुद्धा लोकसत्तामध्ये ह्याच्यावरती हेल्मेटवरती लिहिताना परत यमाचा दाखला द्यायची काय गरज आहे? तो यम कशाला रस्त्यावरती बसला पाहिजे? छोटीशीच गोष्ट आहे. यमाच्या ऐवजी तुम्ही त्यातला टफनेस सांगा, शरीराला त्यातली गरज किती आहे सांगा. तुम्ही विज्ञानवादी असाल तर कडक विज्ञानवादी झालं पाहिजे आणि कठोर पद्धतीने त्या गोष्टी सांगितल्या पाहिजे. आपल्याकडे ते बऱ्यापैकी काम संतांनी केलेलं आहे, पण कुठल्याही वैज्ञानिकांनी कसोटीला लावून आपल्या ह्या अंधश्रद्धा ज्या आहेत किंवा श्रद्धाच मुळात त्या खोट्या आहेत, चुकीच्या गोष्टीवरती अवलंबून, श्रद्धेच्या ऐवजी विश्वास ठेवायला शिका ना. आई वडिलांवरती श्रद्धा असायची गरज काय? आई वडिलांवरती विश्वास असू शकतो. आपल्याला एखाद्या व्यक्तीवरती आहे, माझ्यावरती तुमचा विश्वास असू शकतो. महाराजांना मी 100 रुपये दिले आणि महाराजांनी ते दिले नाही तर तो विश्वासघात होतो. विश्वासघात झाला तर तुम्ही त्याच्या नावाने ठराणा करू शकता. पण श्रद्धेचं दुसरं टोक अंधश्रद्धा असते. मेणबत्तीची दुसरी बाजू आहे. श्रद्धेचा जेव्हा अतिरेक होतो तेव्हा अंधश्रद्धा निर्माण होतात. आपले गाडगे महाराजांनी सांगितलेलं आहे, पाण्याच्या अनुषंगाने जसा मातीचा चिखल होतो तसा श्रद्धेच्याच अतिरेकाने अंधश्रद्धा निर्माण होतात. हे गाडगे महाराजांचं वाक्य आहे. तर त्यांनी जे न शिकलेल्या माणसाला जर एवढं समजू शकतं तर आपण बोलताना माझ्या आई वडिलांवरती श्रद्धा कशाला? माझ्या आई वडिलांवरती विश्वास पाहिजे. कारण श्रद्धावान माणूस आहे तो अधिक श्रद्धावान झाला की अंधश्रद्धेत जातो आणि नंतर मग लक्षात येतं की आपण फसवलं गेलेलो आहे आणि अंधश्रद्धेने फसलेली माणसं हे स्वतःच अपराधी स्वतःला समजतात. कुठला अंधश्रद्धेने अडकलेला माणूस आहे किंवा मी अमक्याला पैसे दिले, आणखी त्याला दक्षिणा दिली, त्याला 500-5,000 रुपयाचा मी विधी केला, 30,000 रुपये जाऊन नारायण नागबळी केला, पण मला मुलं झाली नाही, घरातलं काय विशिष्ट कामासाठी केलंय ते सुधारलं नाही, म्हणून कुठच्या तरी भटजीच्या दारामध्ये जाऊन तो ठणाणा केला, घंटानाद केला, असं झालेलं नाहीये. उलट असं म्हटलं जातं की नाही, आपल्या नशिबातच नसेल, आपण करून तर पाहिलं. मला असं वाटतं की हे जे आहे चमत्कार हे छोटे छोटे घडले जातात किंवा आपण काहीतरी वेगळं आहोत, आपल्याला वेगवेगळं काहीतरी कळतं हे दाखवणारी लोक आहेत. त्यांच्याबद्दल सुशिक्षित लोकच वेगवेगळ्या पद्धतीने माहिती देतात. आणखीन तेच या विज्ञानाचा वापर करतात, यंत्रणेचा वापर करतात. आताही तुम्ही जर युट्यूब मध्ये बघितलं तर अनिरुद्ध बापूची सगळी लेक्चर्स बघा,
तो तेच थोतांड सांगतोय जे 25 वर्षापूर्वी सांगायचं. तोच त्याला हौस किती त्याची दांडकी माहितीये. तो असं सांगतो या युट्यूब मधनं की जर मला कोणी तुमच्यावरती बलात्कार करायला आला तर तुम्ही माझं नाव घ्या, बापू बापू म्हणून हाक मारा, तुमचा बलात्कार मी अंगावरती घेईन. कोणाला काय हौस असू शकते ना. तर ते त्यांच्यावरती बलात्कार झाला त्याचा पोलीस बंदोबस्त करतील, तुला त्याचा बलात्कार अंगावरती घेऊन कशाला शरीराची वाट लावून देतो. एक घेशील, हजारो बलात्कार घ्यायची हौस कुठून येते. या लोकांना थोतांडांना अशाच पद्धतीने फोडलं पाहिजे. त्यांनी प्रत्यक्ष नावाचं एक मॅगझिन काढलं होतं, जे मॅगझिन आपलं पेपर काढला होता, जो त्याला 2 महिने सुद्धा चालवता आला नाही. ज्याला प्रत्यक्ष चालवता येत नाही तो दिव्य दृष्टीने काय तुमच्या आयुष्यातले प्रश्न सोडवणार आहे. तो प्रत्यक्ष नाहीच आहे. पण माझं म्हणणं ते हे सगळे विज्ञानाचे आयुध वापरतात. लोक त्यांचा वापर करून घेतात. आता कालीचरण नावाचा एक महाराज आले, अकोल्याचे आहेत. तुम्ही बघा ते बायकांसारखी साडी बिडी दिसतात, ते लाल साडी लाल कुंकू. थोड्या दिवसांनी ते आपल्यासाठी कामाचे होतील. म्हणजे आपल्याला ते बुवाबाजी कसं करतात का ते त्यांचं वळण आहे ते काय फार वेगळं नाहीये, ते त्याच वळणाने शेवटी जाणार. मला असं वाटतं की आपण विज्ञानाचा वापर करताना आपण वैज्ञानिक दृष्टिकोन 100% एका बाजूने सांगितलं पाहिजे आणि थोतांड हे थोतांडच आहे असं सांगितलं पाहिजे. ते विज्ञानाच्या कसोटीवरती घासून आपण विज्ञानाला बदनाम करण्यापेक्षा त्यांची थोतांड आपल्याला कशी सांगता येतील ती आपण सांगूया. आज परिस्थिती अशी आहे की 1968 सालामध्ये 25 जून 1969 नील आर्मस्ट्रॉंग चंद्रावरती गेला. चंद्रावरती माणूस गेला. आणखीन आज त्याला 50 वर्ष झाली. आज आपण किती मागे आहोत हे जर आपल्याला विज्ञानापासून जर समजून घ्यायचं असेल तर आज आपलं यान 2000 कोटी खर्च करून केलेलं यान, त्याचं लँडर सुद्धा चंद्राच्या भूमीवरती स्वतंत्रपणे उतरलेलं नाहीये. आणि अजूनही आपल्या संकष्टी आहे आणि कोणाचे रोजे आहे ते चंद्रोदयानंतरच सुटतात. इतका देव भोळेपणा असल्यानंतर हे चमत्कार करणारी लोक का नाही निर्माण होणार. आपण हे संपूर्ण विज्ञानाचा वापर करतात, फोनचा वापर करतात, पेजरचा वापर केला, फॅक्सचा वापर केला, वेगवेगळी त्याच माध्यमातून वेगवेगळे देवदैवत आणली. आता चीनबद्दल बोललं जातं पण हे गणपती दूध प्यायला नंतरच चीनमध्ये RSS ची काही लोक त्यांचे तिथे जाऊन त्याचा अभ्यास केला, त्याच्यानंतर मार्केटिंग वाढलं आणि चीन कसा चांगला, चीनचं मार्केट कसं चांगलं याच्यावरती खूप मोठमोठे लेख लिहिले. त्याच्यातले काही विधान परिषदेमध्ये आमदार झाले, काही लोक आपल्या राज्यसभेमध्ये आमदार झाले. पण त्याच लोकांनी नुसतं आधी वस्तू आल्या नाहीत, फटाके तर येतच होते पण त्याच्या आधी फेंगशुई आलं, त्याच्यानंतर तो लाफिंग बुद्धा आला, नंतर वेगवेगळे मासे, आणखीन त्याचे काही विशिष्ट मासे जे लकी मासे आले. हे सगळी थोतांड येत त्याच्या भोवती लोकांना गुरफटवत हे चमत्कार होत असतात. ते होत राहतील. सुशिक्षित माणसं त्याच्याही पेक्षा जी समाजामध्ये मोठमोठी माणसं आहेत ते जे आम्ही सगळं मानत नाही पण थोडंसं काहीतरी सांगतात ते की एक विचारापुरता सुद्धा तरी त्यांचं ते सोहळं असतं. त्याच्यावरती जोपर्यंत आपण टीका करत नाही ते छोटं असतं, सूक्ष्म असतं. मग ती लोक सांगताना सांगतात की सा असा लागला की असा लागला की सा एवढा षड्जवर्त चांगला लागला की पुढे ओम दिसायला लागला. असं चांगलं सुशिक्षित लोक बोलतात. ही परिभाषा आपण सुद्धा बदलली पाहिजे आणि ती अत्यंत जरुरीची आहे. आणि ते जर झालं तर आपण ह्या चमत्कार हे कसे खोटे आहेत हे जास्तीत जास्त पटवू शकू. आज परिस्थिती अशी आहे की आज आपण अत्यंत कठोरपणे लॉकडाऊन मध्ये देवळं बंद आहेत, लोकही देवदेव करत फिरत नाहीये, घरातही काही धूप लावत असे करत मी तासन तास येणारी लोक बघत नाही, फुल पुढे मिळत नाहीयेत, गंधवाला अष्टगंधवाला सगळं बंद झाले. लोकांना विचारा की त्याच्यातनं तुला गमावलंच काय. तू 2-2, 3-3 तास हे जे खर्च केले त्याच्याऐवजी तू काहीतरी काम केलं असतं, एखादी कला शिकला असता. तर या लॉकडाऊन मुळे नोकरी गेली आहे तुझी, ती काहीतरी तू शिकला असता. आजच्या म्हातारपणामध्ये 40शी सरल्यानंतर 50शी सरल्यानंतर हमालीची कामं करावी लागली नसती. खरं तर मला तर नेहमी असं वाटतं की आता
कोणीतरी 2-3 कम्युनिटीची लोक हायकोर्टामध्ये गेली होती की देवळं उघडी करा, मशिदी उघड्या करा, देरासर उघडे करा म्हणून याचिका दाखल केली होती. आणि त्याच्यामध्ये त्यांनी संदर्भ असा दिला होता की तुम्ही दारूची दुकानं जर उघडी करता तर तुम्ही देवळं उघडी करायला हरकत काय. म्हणजे मदिरा चालू आणि मंदिर बंद ह्याच्या नावाने घंटानाद सुद्धा झाला. खरंच आहे, ही जी त्यांनी जी योग्यता दाखवली, देव, दारू, आणखीन दवा, ही एकच आहे. ह्या सगळ्यामध्ये फक्त नशा आहे. नशा जी आहे तो नशा शब्द जर उलटा केला तर शान हा शब्द होता. शान हा शब्द होतो. जी तुमच्या माणूसपणाची शान घालवते ती नशा असते. देवदेव केल्यामुळे किंवा चमत्कार पाहिल्यामुळे किंवा चमत्कार अनुभवल्यामुळे तुमचं काही किंमत वाढत नाही. मी ह्या सगळ्या आपल्या काय म्हणतात फेजमधनं गेलेलो असल्यामुळे मी अत्यंत कठोरपणे सांगतो. अनेक लोक यायची माझ्याकडे, आणखी तुम्ही आमच्या परमपूज्यांवरती लिहितात, तुम्ही आमच्या काय ते महागुरूंवरती लिहितात. त्याला मी नेहमी विचारायचो की महागुरु तुमचे काय करतात. मग ते सांगतात की अमुक करतात, अमुक हे करतात. म्हटलं त्यांच्याकडे काही सिद्धी आहेत का. तर म्हणे की हा सिद्धी आहे, त्यांना खूप लांबचं दिसतं, अमुक होतं. म्हटलं काही सिद्धी तर सांगू नको. दिवसभर खाल्ल्यानंतर संध्याकाळी आणि सकाळी टमरेल घेऊनच जातात ना. काय परमपूज्य आहेत तुमचे म्हणून, काय त्यांच्याकडे असं वेगळं आहे. हे जोपर्यंत आपण त्यांना कठोरपणे सांगत नाही तोपर्यंत आपण त्या चमत्काराच्या नावाने जो धंदा चालतो तो आपण थांबवू शकत नाही. आज देवळांमध्ये पण पूजा सकाळी जे आहे त्याची ही सकाळची पूजा होते. तर मी नेहमी सांगतो ते प्रातर पूजा होते, तसे एवढं तर देवाला जर तुम्ही खायला घालत असेल तर प्रातर विधी नावाची सुद्धा एक पूजा करा ना. कशालाही ढोंग सोंग करतात. आपण ह्या लोकांना जोपर्यंत प्रतिष्ठा देतो, त्यांच्या भावनांचा आदर करतो, मला असं वाटतं तुमच्या भावना जर कठोर असतील, पक्के असतील, तर कोणाच्या टीकेने किंवा कोणी तुमचं चिरपाड केल्यामुळे त्या तुटू शकत नाही त्या भावना. तुम्ही आधी एक मुळात तुम्ही फसलेले असतात आणि तुम्ही लोकांना फसवतात. तुम्ही रूढी परंपरामध्ये अडकलेले असतात, आम्हाला लोकांना फसवतात. यामुळे मला असं वाटतं की चमत्काराचं विज्ञान सांगण्यापेक्षा त्यांच्यात मधल्या गोष्टी सांगू. मी माझ्या नाटकामध्ये किंवा माझ्या भाषणामध्ये मी एक गोष्ट सांगायचो. आता पितृ पंधरवडा आहे तर मी नेहमी सांगायचो ती गोष्ट की कावळ्याला घास देतात. मी आता बघतो खरंच कावळ्याला घास देण्याचं प्रमाण त्या मानाने खूप कमी झालेलं आहे. म्हणजे असं वरच्यावर तरी दिसत नाही. तर कावळ्याला घास देतात तर तो मी स्वतःचीच गोष्ट सांगायचो की माणसाकडे पैसा असला की त्याला ही सगळी अशी फुलं सुचतात. माझ्याकडे पैसे नव्हते, माझे वडील वारले होते, म्हणून मी माझ्या आईने सांगितलं की तुला जमेल तसं कर. तर मी त्या भटजीला विचारलं तर भटजी म्हणाला की काय नाही, सर्व पित्री अमावस्येला तुम्ही घास जरी ठेवला कावळ्याला तरी तुम्ही तुमचं ते श्राद्ध झाल्यासारखं होईल. 17 वर्षाचा होतो. पैसे नसल्यामुळे शॉर्टकट काढला तो की काय ते पितृ पंधरवड्यातलं ते भरणी श्राद्ध बिद्ध करायची गरज नसते. तर मी मनात पहिला प्रश्न आला की कावळ्याला घास का ठेवायचा. आपले वडील तर चांगले बॉडी बिल्डर होते, चांगले क्रिकेटपट्टू होते. मग त्यांनी जर आपले वडील तर चांगल्या अंगाने जर तगडे होते तर आपण राणीच्या बागेत जाऊन हत्तीला नाही तर गेंड्याला घास दिला पाहिजे. एखाद्या बाईचा नवरा जर लबाड असेल तर त्यांनी जाऊन कोल्ह्याला घास दिला पाहिजे. किंवा जशी आपण कोकिळा घेऊन येतात ना कोकिळ व्रताला, तसे कोल्हे घेऊन लोक फिरतील. एखाद्या बाईचा नवरा लुबडा असेल तर कुत्र्याला घास दिला पाहिजे, कावळ्यालाच घास का. माझ्या आईने सांगितलं की तुला ठेवायचं असेल तर ठेव. मी तर माझं म्हणणं ते ठेवूच नको काय. तरी सुद्धा मी घास ठेवला. आमच्या जिथे राहत होतो त्या खिडकीच्या कडे आम्ही ते घास ठेवला. आणखी बघायला लागलो तर त्या दिवशी काही कावळा पटकन आला नाही. तर कावळा आल्यानंतर मला बरं वाटलं. तो घास ठेवलेला खायला लागला. त्यांनी घास खाल्ला. बरं वाटलं. आजोबांनी घास खाल्ला, वडिलांनी खाल्ला, वडिलांच्या वडिलांनी खाल्ला आणि म्हटलं आता हे गेले पाहिजेत परत जसे आले तसे. तो कावळा काय उडत उडत गेला आणि समोरच्या एक भोसले नावाचे होते त्यांच्या खिडकीवरती पण घास ठेवला होता. त्या खिडकीवरचा घास खाल्ला. तिथून उडत बाजूला पिंपळकर राहत होते, त्यांच्या खिडकीवरती घास ठेवला होता त्यांनी वडिलांच्या नावाने, त्यांचा घास खाल्ला. अजून सावंत होते त्यांचा घास खाल्ला. मी आईला विचारलं आपल्या वडिलांचा किती जणांची घरोबा होता. हे असं प्रत्यक्षात झालं नाही, परंतु आपण त्यांचं शास्त्र त्यांच्या पद्धतीने सांगायला पाहिजे.
कावळ्यात जर घास असो तो कावळा पकडून ठेवा. बाळासाहेब ठाकरेंनी खूप एक चांगली गोष्ट सांगितली. मी मुद्दामून बाळासाहेबांचं नाव घेतो. त्याचं कारण एक, आपल्याला हिंदुत्ववादी म्हणून ते माहिती आहे, पण दुसरं प्रत्यक्ष त्यांचं रूप आहे ते मी सांगण्याचा प्रयत्न करतो. ज्यावेळी प्रबोधनकार ठाकरेंच्या नावाने तिकीट निघालं तर त्यावेळी म्हणाले की लोक असं सांगायचे की आता प्रबोधनकारांनी जन्म घेतलेला असेल आणि ते ऑस्ट्रेलियामध्ये असतील. तर मी ते म्हणायचे माझा बाप हयातीमध्ये महाराष्ट्र सोडून कुठे बाहेर गेलेला नसेल तर तो ऑस्ट्रेलियामध्ये कशाला जाईल. म्हणजे मग काही लोक सांगायचे की तुम्ही घास बीस ठेवला पाहिजे कावळ्यांना. तर म्हणजे कावळ्याला घास ठेवणं येऊ नये साप चुकीचं आहे. एवढं जर वाटत असेल आपल्या बापाच्या नावाने आणि आपल्या आईच्या नावाने घास ठेवायचा असेल तर आलेला कावळा पकडा आणि पिंजऱ्यात ठेवा आणि येईल जाईल त्याला सांगा की पिंजऱ्यात आहेत ना ते आमचे वडील आहेत, आमचे आजोबा आहेत, आमची आई आहे असं सांगा. माझं म्हणणं की शास्त्र आहे त्यातला फोलपणा शास्त्राचाच आधार घेऊन खोडून काढावा लागतो. तुम्ही जर विज्ञानाचा त्याला संदर्भ लावला तर आपण काही कारण नसताना विज्ञान आणखीन आपल्या ह्या थोतांडाची उगाच कुस्ती करतो आणि त्यामुळे होतं काय माहितीये की वाढणे पण गुण येतो. हे उगाच ते शास्त्र शुद्ध असं सांगून हेच खरं विज्ञान आहे असं सांगतात आणि थोतांड उभी करतात. मला असं वाटतं की तशा पद्धतीने आपण ह्या अध्यात्म म्हणा किंवा आपलं विज्ञान आणि चमत्काराकडे पाहू नये. त्यापेक्षा आपण थेट चमत्कार फोडण्याचं काम करू आणि त्यामागचे कोणाची पोट आणखीन कोणाची डोकी आणि त्याच्या मागचे हेतू हे सांगायचा जर आपण प्रयत्न केला तर मला असं वाटतं की आपण अधिक पुढे जाऊन दाभोळकरांना किंवा त्यांच्या पिढीला त्यांची मांडणी वेगळी असू शकते. पुढच्या 25 वर्षामध्ये जर आपल्याला जर प्रगत समाज जर दिसायचा असेल तर पाहायचा असेल अनुभवायचा असेल शेवटी आपल्याला अडाणी लोकांमध्ये राहून जगायचंय की काही किमान माहिती असलेल्या लोकांमध्ये राहून जगायचं. आज वाईट परिस्थिती अशी आहे की माणसाच्या हातामध्ये विज्ञान आहे, हृदयामध्ये विज्ञान गेलं बायपासच्या बायपास होऊन विज्ञान तिथे जातं. मेंदूची सर्जरी पण विज्ञान करू शकतं, पण विज्ञान आपल्या मेंदूपर्यंत पोहोचलेलं आहे पण बुद्धीपर्यंत पोहोचलेलं नाही. आणि ह्याच्यामध्ये बुद्धीपर्यंत न पोहोचणाऱ्यामध्ये ही सर्वसामान्य माणसं आहेत, त्यांच्याकडनं काही अपराध होऊ शकत नाही. पण जी सुशिक्षित माणसं आहेत, जी शिकलेली माणसं आहेत, 12वी 13वी 15वी डॉक्टर अजून कोणी आहेत, हे लोकांना आपल्याला अशा माणसांना आपण प्रतिष्ठा देता कामा नये. जर डॉक्टर जर 5 लाख रुपये घेऊन सांगत असेल बायपास होईल की नाही, तुम्ही माणूस आजारी आहे की तो शेवटी 5 लाख रुपये घेतो आणि आपण जर त्यांना विचारलं की बाबा शस्त्रक्रिया नीट होईल की नाही, ऑपरेशन नीट होईल की नाही, तर तो सांगतो मी प्रयत्न करीन, बाकीचं वरचा पाहिजे. वरचा का तुझा बाप पाहणार आहे का? तो तुला 5 लाख रुपये दिले, वरच्याला पैसे दिलेले नाही आहेत. आपण आपल्याला एवढं ठामपणे बोलता आलं पाहिजे. आपण नाईलाजानी त्याला सगळे शरण जातो. आणखीन आपल्या बरोबर जी आपल्या जवळची माणसं असतात ती सुद्धा देववादामध्ये सापडलेली असतात. त्यांना ह्या चमत्काराची नमस्काराची खूप गरज असते. तर त्यांच्यापासून जर तोडायचं असेल तर आपल्याला मला असं वाटतं कठोरपणे जे आपण वागतो, जे आपण जगतो, जे आपण विज्ञानाच्या रूपाने आज तुमच्यापर्यंत मी पोहोचू शकतो. बाकी असं कुठलंच माध्यम नाही की मी तुमच्यापर्यंत आज पोहोचू शकतो का तुम्ही मला ऐकू शकता का तुमचं. हॅलो हा हॅलो येतं का ऐकू? ऐकू येतंय सर, बोला. तर आपण त्या लोकांपर्यंत सुशिक्षित लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. ज्ञानेश्वरी मधली एक ओवी आहे, ह्या सुशिक्षित लोकांपर्यंत पोहोचवायचं काम का, तर ज्ञानेश्वर असं म्हणतात, येथू वडिलू करीती तया नामू धर्मू ठेविती ते सकल जन आचरती. जी मोठी माणसं असतात, जी सेलिब्रिटी असतात, ती ज्या पद्धतीने वागतात त्याला सर्वसामान्य माणसं धर्म समजतात आणि त्यानुसार त्यांचं सकल जनांचं म्हणजे सर्वसामान्य लोकांचं आचरण असेल. जोपर्यंत ही माणसं बदलत नाही तोपर्यंत मला वाटतं की आपण चमत्कार हे संपतील किंवा आपली बुवाबाजी संपेल असं मला वाटत नाही. ती संपवायची असेल तर हे डॉक्टर असतील, इंजिनियर असतील, शिक्षक असतील. शिक्षकांना अजूनही वाटत नाही आपण की आपण शाळेमध्ये सरस्वती वंदना करतो. शाळेतला एक नियम असेल तिथपर्यंत ठीक आहे, पण लोकांना कधीतरी तुम्ही सांगा ना, सरस्वतीने शाळा काढलेल्या नाहीये,
शाळा ज्या काढल्या त्या महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी काढल्या, भाऊराव पाटलांनी काढलेल्या, आगरकरांनी काढलेल्या. हे आपण स्पष्ट कधी सांगणार? आपल्याला ते सांगायची गरज आहे. जोपर्यंत आपण सांगत नाही, त्यांच्या कलेने जातो ना, तर आपल्याला ते कलेने टाळत असतात. मला असं वाटतं की म्हणून विज्ञान हा स्वतंत्र विषय आहे. आणखीन चमत्कार, अध्यात्म, दैववाद हा पूर्ण स्वतंत्र विषय आहे. त्याची गल्लत होऊ नये असं मला वाटतं. तुम्ही मगाशी बोलताना सुरुवातीला काही गाणं म्हणावं असं तुमचं, म्हणजे मी नाही, चंद्रावरती किंवा विकसनशील आपण किती आहोत समजलं की नाही, आणि आपण किती पद्धतीने प्रभावीपणे बोलू शकतो ह्यावरती एक गाणं आहे चांगलं. तुम्हाला शाहीर आत्माराम पाटील माहिती असतील की त्यांचा प्रत्यक्षातला व्यवसाय हा भाजी विकण्याचा होता. आणखीन ते 7वी फक्त शिकलेले होते, पण त्यांनी जे लिहिलं ते प्रचंड ताकदीचं लिहिलेलं. आज जो महाराष्ट्र मिळालेला आपल्याला, ते ज्या 4 शाहिरांच्या नावात त्यांचं कर्तृत्व आहे, जे अण्णाभाऊ साठे, अमर शेख, गवाणकर, आणखीन हे आत्माराम पाटील. विशेष करून आत्माराम पाटलांची गाणी त्यावेळी ती गायली जायची. जे कुशाला कोंबड झाकून धरा हे आत्माराम पाटलांचं गाणं. त्यांचा जन्म 27 सालातला, 1927, आणि 1910 सालात आपल्या 2010 मध्ये ते गेले. 90व्या वर्षी गेले. मी त्यांना पाहिलं. त्या माणसाने 7वी शिकलेला माणूस विज्ञान, आणखीन दैववाद किंवा ही पुराण कथा, चमत्कार ह्याचं भंजन करणार हे गीत आहे. तर ते जे गीत आहे 1969 सालामध्ये जेव्हा नील आर्मस्ट्रॉंग गेला, 25 जून 1969, आणखीन माणूस चंद्रावरती गेल्यानंतर मुंबई केंद्रावरनं त्या आत्माराम पाटलांना फोन आला. भाजी विकणारे साधे हा माणूस, त्यांना फोन आला की उद्या सकाळी कामगार सभेच्या नंतर जे शाहिरी कार्यक्रम होतं त्याच्यामध्ये चंद्रावरती माणूस गेला ह्याच्यावरती तुम्ही गाणं लिहून तुम्ही प्रेझेंट करा. आणि ते सांगणारे होते बाळ कुर्तरकर. जे जुनी लोक असेल त्यांना पुन्हा प्रपंच माहिती असेल, श्रुतिका, तर बाळ कुर्तरकर हे नाव त्यांना माहिती असेल. ते त्यांचंही निधन आत्ता 1-1.5 वर्षापूर्वी झालेलं असेल. ते 99 वर्षाचे होते. आणि त्यांनी सुद्धा ही गोष्ट सांगितली की ही गोष्ट खरी आहे की मी आत्माराम पाटलांना सांगितलं, त्यांना संध्याकाळी 6 वाजता सांगितलं, आणि त्यांनी जवळजवळ 15 तासामध्ये गाणं लिहून ते सादर केलं. ते गाणं जे आहे ते विज्ञान, आणखीन चमत्कार ह्याचं विभाजन कसं करायचं आणि कशा पद्धतीने आपण पुढे गेलं पाहिजे आणि नेमक्या आघात कशावरती करायचं ह्याच्यावरती ते गाणं आहे. या गाण्याने मी या कार्यक्रमाचा शेवट करतो. ते तुमचं जमलं तर तुमच्या कार्यक्रमांमधनं, शाहिरीतनं गाता आलं तर गा. आज तबलापेटी नसल्यामुळे मी गाऊन दाखवत नाही, पण मी गद्यामध्ये म्हणून दाखवीन. 25 जून 1969 चंद्रावरती माणूस गेला आणि काय झालं? चंद्रावरती देवलोकांचं संमेलन भरलं होतं. थंड हवेच्या ठिकाणी लोक जातात, साहित्य संमेलन थंड हवेच्या ठिकाणी भरतं किंवा मोठमोठी जी कॉन्फरन्स असतात, तसं देवलोकांचं कॉन्फरन्स ही चंद्रलोकावरती भरलेली आहे असं त्यांनी कल्पना केली. आणि काय झालं तर मानवाने पाय ठेवला हे समजल्यानंतर देवलोकामध्ये हाहाकार उडाला. आणि झालं काय? त्यांनी पहिल्या शब्दापासून मुंबई आकाशवाणी केंद्रावरती असलेलं हे गाणं मला मी सांगतो, आपण 40-50 वर्ष झाली त्या गाण्याला, अजूनही रस्त्यावरती गाण्याची आपण हिंमत दाखवत नाही, पण त्या माणसाने तेव्हा दाखवली. आणखी मी माझ्या कार्यक्रमातून कधी कधी गायलेलो आहे किंवा सांगितलेलं आहे. ते गाणं असं आहे, चंद्रावरती माणसाने पाय ठेवल्यानंतर काय झालं? ब्रह्मा विष्णू महेश रडती गळ्यात घालून गळा. ब्रह्मा विष्णू महेश रडती गळ्यात घालून गळा. हाय हाय रे पाय मानवी चंद्राला लागला. हाय हाय रे पाय मानवी चंद्राला लागला. पाय चंद्राला लागला. पाय चंद्राला लागला. पाय चंद्राला लागला. पाय चंद्राला लागला. ब्रह्मा बोले हाय महेशा पहा काय झाले. विष्णू बोले हाय आमुचे वैकुंठच गेले. जप्त डिपॉझिट झाले शंकर घामाघूम
बोले गणरायाचा धावा करीती तिघेही मतवाले मुशकावरुनी लंबोदर आले नारदही ठाकला हाय हाय रे पाय मानवी चंद्राला लागला हाय हाय रे पाय मानवी चंद्राला लागला तिघास बोले गणेश मुचा धावा का केला कसले संकट पडले सांगा आलो हा केला नारद बोले सांगा सांगा रिपोर्ट द्या मजला पत्रकार तेव्हापासून ना आता ते सनातनी लोक सांगतात नारद हा पहिला पत्रकार त्याचा धंदा पूर्वीपासूनच असा होता पी साईनं आता लिहितात ना पेड पत्रकारिता तो नारदाचा पुरावा घ्या तो सांगतो की तुम्ही रिपोर्ट द्या मी छापतो नारद बोले सांगा सांगा रिपोर्ट द्या मजला स्वर्ग मृत्यू पाताळ उठवितो मजला आणि मजला आणि तिघांच्या आक्रोशाचा तार सूर लागला हाय हाय रे पाय मानवी चंद्राला लागला ब्रह्मा बोले पूर्वी आम्ही अमृत मंथन केले विष्णू बोले सागरी तेव्हा चंद्रबिंब सापडले महेश बोले त्या चंद्राला भाली मी धरिले तेव्हापासून नाव आमुचे भालचंद्र पडले मग बिघडलं कुठे एका वाक्यामध्ये त्यांनी पुराण खोडून काढलेले खोटे ठरले पुराणात पुराणिक दाखला हाय हाय रे पाय मानवी चंद्राला लागला हाय हाय रे पाय मानवी चंद्राला लागला गणेश बकून बोले आता करू मी काय तरी मुशकावरुनी पडलो जेव्हा तुमच्या दरबारी हसला मजला चंद्र शापिला कटुमी उद्गारी चंद्र चवतीचा पाहू नये कुणी हिंदू परिवारी मग अशा वेळी काय करायचं असतं गणपती तर तो हादरून गेला मग अशा वेळी काय करायचं असतं तर पत्रकाराला मॅनेज करायचं असतं त्याप्रमाणे देवलोक असतात ते त्याला मॅनेज करण्यासाठी सांगतात धाव नारदा फजिती पुनया वाचवा आम्हाला हाय हाय रे पाय मानवी चंद्राला लागला हाय हाय रे पाय मानवी चंद्राला लागला मग नारदाने काय केलं नारद हा महारावसारखा होता तसा तो त्यांनी काय सत्यनारायणची पूजा नाही केली त्यांनी नारायण नाही नागबळी दिला किंवा काही चंद्रगमन काय करायला सांगितलं नाही किंवा अजून कुठलं चारीधाम सांगितलं त्यांनी काय केलं नारद जसा पत्रकार असतो पत्रकार जसा उलट्या कोंबडा असतो ते सगळे पत्रकार उलट्या काळजाचे असतात हे तुम्ही बघत असाल आता मोदी सरकार आहे म्हणून मोदीच्या नावाने आम्ही भजन करणार उद्या जाऊन दुसरं सरकार आलं तर त्यांच्या नावाने भजन करणार हे आम्हाला फरक पडत नाही ही वस्तुस्थिती आहे म्हणून आपल्या ज्या चळवळी आहेत त्या मागे का पडतात तर आपण ज्यांना वापरतो ते आपल्याशी मुळात प्रामाणिक नसतात तर या नारदाने काय केलं तर तो पत्रकार असल्यामुळे बिंग हेरुनी नारद चिडला मारी ललकार पुढारी अमुचे लबाड सारे पुढारी म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश आणि त्यांचाच आदर्श ठेवून खाली घोटाळे करणारे आजचे पुढारी सगळे सारखे त्या वेगळे नाही आहेत अंधश्रद्धा निर्मूलन कायदा करण्याला आपल्याला किती त्रास पडला तो आपल्याला माहिती आहे तो अंधश्रद्धा निर्मूलन करता करता जादू टोण्यावरती आपण आलो पुढारी अमुचे लबाड सारे घबाड रचणार आजपासून तुमची लबाडी करीतो जाहीर हाग्या कीर्तन सोडून बनलो आता शाहीर पुराणास त्या पुरावया हा पुरावाच चांगला पुराणास त्या पुरावया हा पुरावाच चांगला वारे वारे विज्ञानानी चंद्रामा जिंकला वारे वारे विज्ञानानी चंद्रामा जिंकला हे 50 वर्षापूर्वीचं गाणं एक 7वी शिकलेल्या माणसाने लिहिलेलं चंद्र गणपती विज्ञान
सगळ्या तर त्यांनी 5 कडव्यांमध्ये साफसफाया करून टाकलेल्या आहे. मला असं वाटतं की लोकांना आपल्याला ह्याच माध्यमातून शहाणं बनवलं पाहिजे. आपलं एक विज्ञानवाद म्हणून एक गोष्ट वेगळी आहे, परंतु अध्यात्म तुमच्या संघटनात्मक दृष्टीने योग्य सुद्धा असू शकेल, पण माझा जो काय 30-35 वर्षाचा अनुभव आहे त्याच्यानं असं वाटतं की जी गोष्ट आहे ती त्याच्याच कसोटीवरती जर घासून पाहिली तर ती जास्त चांगल्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतील. आणखीन तुम्ही असाल अजून 50 वर्षानंतर, अजून 25 वर्षानंतर आपल्याला गणपतीचा चमत्कार साजरा करण्याची वेळ न येता माणसं चंद्रावरती सहज जायला लागतील. आपलंही चंद्रावरतीच कुठेतरी तुम्ही असाल आणि मी खालून बघीन तुम्हाला, अशी पिढी आपली तयार हो. आणखीन दाभोळकरांचं जे काम आहे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं जे काम आहे ते अधिक पुढे जावं, त्यासाठी एक पत्रकार म्हणून, एक कृतीशील कार्यकर्ता म्हणून मला जे जे करता येईल ते मी करतच आहे. फक्त विचारवंत असा काही प्रकार नाहीये. हे जे मी बघितलं ते आपल्या थोडक्या शब्दात सांगितलं. ते कितपत तुम्हाला रुचलं ते बघा, कळवा जरूर. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद सर. आपण अतिशय विस्तीर्ण असं सविस्तर मार्गदर्शन केलेलं आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही संघटना सर तुमचा आवाज म्यूट आहे, आवाज येत नाहीये. काशीदच म्यूट काढा. काढलेला आहे, मीट काढलाय. नाही आता येत त्यांचं म्युझिक. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही संघटना संत आणि समाज सुधारकांचा वारसा पुढे नेत आहे आणि माननीय ज्ञानेश्वर महाराज सरांनी संत आणि समाज सुधारकांनी या चमत्कारावर कशा पद्धतीने कोरडे ओढलेले आहेत हे अतिशय अत्यंत अभ्यासपूर्ण विवेचन या ठिकाणी केलेलं आहे. यानंतर आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय अविनाशभाई पाटील, शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांचा 20 ऑगस्ट 2013 रोजी खून झाल्यानंतर कार्यकर्त्यांना अगदी धीर देऊन संघटना महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही संघटना वृद्धिंगत करणारे राज्याचे कार्य अध्यक्ष माननीय अविनाशभाई पाटील यांनी मनोगत व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती कराय. माननीय अविनाशभाई पाटील. नमस्कार साथींनो, आपल्या आजच्या विशेष व्याख्यानामध्ये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने आयोजित 20 ऑगस्ट राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिन ते 21 सप्टेंबर चमत्कार सचेतन दिन या महिन्याभराच्या अभियानाअंतर्गत आपण माननीय ज्ञानेश महाराजांचं जे अतिशय ओघवत्या शैलीमध्ये आणि अभ्यासपूर्ण अनुभवांचे घटनाक्रमांचे दाखले देत विवेचन ऐकलं, ते आपल्या सगळ्यांना प्रोत्साहित करणारं, प्रेरणा देणारं नक्कीच असणार आहे. ज्ञानेश महाराजांसारखं व्यक्तिमत्व ज्यांना मी एक अंधश्रद्धा निर्मूलक पत्रकार, शोध पत्रकारितेतनं बुवा बाबांचा भांडाफोड, त्यांच्या मार्फत चालू असणाऱ्या शोषण फसवणुकीचा पर्दाफाश करण्याचं काम त्यांच्या परीने त्यांनी केलेलं आहे. त्यानंतर संपादक म्हणून, अंधश्रद्धा निर्मूलक संपादक म्हणून त्यांनी आपल्या लिखाणातनं गेल्या 30 वर्ष 35 वर्षामध्ये जे जे काही वेगवेगळ्या निमित्ताने आपलं विवेचन व्यक्त केलं, त्यामध्ये अतिशय नेमकेपणाने आणि अतिशय स्पष्ट शब्दात आपलं म्हणणं, मतं आणि अंधश्रद्धा निर्मूलनाचा, संतांचा, समाज सुधारकांचा विचार प्रभावीपणे मांडलाय. त्याच्यातनं संपादकाचा म्हणून आणि त्यांनी केलेल्या विपुल लिखाणाचा म्हणून एक मोठा चाहता आणि वाचक वर्ग महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर आहे.
महाराष्ट्रातलं किंवा मराठीमधलं सर्वात जास्त खपाचं आणि अतिशय वाचनीय अशा स्वरूपाचं साप्ताहिक असणाऱ्या चित्रलेखेचे संपादक म्हणून त्यांचं 30 वर्षाचं कार्यकर्तृत्व हे महाराष्ट्रातल्या पत्रकारितेसाठी एक दिशादर्शक अशा स्वरूपाचं वस्तुपाठ आहे. त्यातनं देखील त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलक म्हणून एक मोठा विचार सातत्यपूर्ण पद्धतीने मांडायचा प्रयत्न केलेला आहे. त्यामधली वेगवेगळी सदरं आपण जर बघितली तर त्याच्यामध्ये त्या मागचं जो हेतू आणि त्या मागचा उद्देश त्यांना तो ठेवलेला आहे तो अर्थातच लोकांना जाग करणं, लोकांच्या डोळ्यात अंजन टाकणं आणि समाजाकडे, सभोवतालकडे, आपल्या जीवनाकडे अधिक निकोप पद्धतीने आणि तटस्थपणे चिकित्सा करण्याची दृष्टी देणं हे त्याचा उद्देश राहिलेला आहे. आणि तो अतिशय लोकप्रिय असा त्याला वर्ग पाठिंबा देणारा आणि वाचन करणारा त्यांना लाभलेला आहे. त्यामुळे महारावांचा एक मराठी भाषिकांमधला एक चाहता वर्ग आहे, वाचक वर्ग आहे. त्यामुळे एका अर्थाने जरी ते संघटित स्वरूपाच्या अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामात चळवळीत प्रत्यक्ष सहभागी नसले तरी त्यांच्या पातळीवर पत्रकारितेमध्ये साहित्यिक म्हणून, लेखक म्हणून, संपादक म्हणून त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम चालवलेलं आहे. आणि गेल्या 3 दशकात त्याबद्दल जशी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती म्हणून संघटित स्वरूपाची वाटचाल महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलनाची झाली आणि शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या ज्यांचा उल्लेख मी अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामाचे, कार्याचे, चळवळीचे संघटित कार्याचे अध्वर्यू असं वरतो त्यांच्या नेतृत्वात झाली. तसंच दुसऱ्या बाजूला ज्ञानेश महारावांसारख्या पत्रकार संपादकांनी देखील आपल्या कार्यकर्तृत्वाने अंधश्रद्धा निर्मूलनाचा विचार कायम आपल्या लेखणीने प्रज्वलित ठेवण्याचं काम केलेलं आहे. ते चांगले टीकाकार आहेत, ते चांगले विश्लेषक पण आहेत आणि ते परखड भाषेमध्ये समोरच्याला आपलं मत सांगण्याला कधीही काही त्यांनी तडजोड केलेली दिसत नाही. या अर्थाने अशी माणसं समाजात असणं आणि त्यांना समाजाने जपणं, वृद्धिंगत करणं आणि पुढच्या पिढीपर्यंत त्यांचा विचार वारसा नेणं हे काम आहे. त्याची जबाबदारी, त्यांच्या प्रतीची कृतज्ञता सर्वांनी बाळगली पाहिजे. आणि महाराष्ट्रात ज्या हिरक महोत्सव आपण राज्य म्हणून साजरा करतोय त्या 60 वर्षाच्या वाटचालीमध्ये जो समाजसुधारकांचा आणि संतांचा विचार वारसा महाराष्ट्राला लाभलाय म्हणून महाराष्ट्राला पुरोगामी महाराष्ट्र आपण म्हणतो. आणि त्यामध्ये देखील फुलेशाह आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणजे 150 वर्षाची आधुनिक समाजसुधारकांची परंपरा लाभलेला महाराष्ट्र, जे लोकहितवादी गोपाळ हरी देशमुखांपासून ते अगदी प्रबोधनकारांपर्यंत, प्रबोधनकार ठाकरेंपर्यंत तो विचार वारसा चालत आलेला आहे असं आपण मानतो. त्या प्रबोधनकारांचा देखील एक मोठा प्रभाव त्यांच्या भाषाशैलीचा, त्यांच्या व्यक्ततेचा आणि देवधर्माच्या नावाने चालणाऱ्या शोषण आणि गतानुगतिक मानसिकतेला धक्के देण्याचा हा ज्ञानेश महारावांच्या वक्तव्यामध्ये, त्यांच्या लिखाणामध्ये मोठ्या प्रमाणात दिसतोय. आणि त्यामुळे त्याला एक वाचक वर्ग, चाहता वर्ग नक्कीच लाभलेला आहे. आज त्यांनी या निमित्ताने आपल्याशी जो संवाद केला तो चमत्कारामागील विज्ञान या अभियानाचा एक पैलू, ज्यामध्ये संत आणि समाजसुधारकांचा विचार वारसा आणि तो प्रवाह आजपर्यंत वारकरी भक्ती संप्रदायाच्या माध्यमातून आणि समाजसुधारकांच्या कृती कार्यक्रमातून कसा आपल्यापर्यंत पाझरलेला आहे हे सांगायचा त्यांनी प्रयत्न केला. याचे अनेक दाखले त्यांनी दिलेले आहेत. आणि महाराष्ट्रातल्या गेल्या 3 दशकामध्ये जे अशा स्वरूपाची काही महाराष्ट्राची चमत्काराच्या मागे नेण्यासाठीच्या घटनाक्रम आहेत त्यामधील देखील विश्लेषण त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे यामुळे आपण एक असं म्हणू शकू की गेल्या 3 दशकातल्या अंधश्रद्धा निर्मूलनाच्या एकूण विवेकी विचाराच्या वाटचालीचा जो प्रवास झालेला आहे तो एका बाजूला महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती म्हणून संघटनेने आपण जसा केला, तसंच एक पत्रकार संपादक म्हणून साप्ताहिक चित्रलेखेच्या माध्यमातून ज्ञानेश महारावांचं पण राहिलेला आहे. आणि तो परस्पर पूरक, परस्पर प्रबोधक, परस्पर विश्लेषक असा राहिलेला आहे.
हे आपलं नातं हे या निमित्ताने आपण अधोरेखित करू शकलो आणि महारावजींनी या निमित्ताने आपल्याशी महाराष्ट्र अनिसच्या या चमत्कारामागील विज्ञान या अभियानाच्या निमित्ताने संवाद केला, याबद्दल माझ्या मनात निश्चितपणे एक आनंदाची आणि समाधानाची भावना आहे. आपण त्यांनी सांगितलेले जे जे विषय विचार जे ऐकले त्याच्या मागे देव आणि भूदेव या संकल्पनेपासून ते अगदी या महाराष्ट्रातल्या विज्ञानवादी आणि बुद्धिवादी म्हणवणाऱ्या आधुनिक विचाराचं समर्थन एका बाजूला करणाऱ्या पण आपल्या व्यक्तिगत आणि सार्वजनिक जीवनामध्ये बोलके सुधारक म्हणूनच राहिलेल्या, कर्ते सुधारक होण्याला कमसल ठरलेल्या अशा काही उदाहरणांचा दाखला देखील दिला, व्यक्तींची नावं देखील उल्लेखित केली. त्यामुळे महाराष्ट्राला हीरक महोत्सवाच्या नंतर पुढच्या टप्प्यावर वाटचाल करत असताना आताच्या वर्तमानातल्या पिढीला आणि येणाऱ्या भविष्यातल्या पिढीला देखील या सगळ्यांचा नीटपणे आढावा घ्यायला पाहिजे, त्याचं मूल्यमापन करायला पाहिजे आणि महाराष्ट्राचं पुरोगामित्व पण किती शिल्लक आहे आणि ते जे काही घालवलं गेलं त्याला आपण कोण कारणीभूत आपल्या आधीच्या आणि आताच्या पिढीत राहिले याचं देखील मूल्यमापन करून माप त्यांचं अपयशाचं मर्यादेचं आपल्याला टाकलं पाहिजे त्यांच्या पदरात, असं मला वाटतं. आणि हे त्यांनी नेहमीच वेळोवेळी आपल्या व्यक्तिमत्तेमध्ये अधोरेखित केलेलं आहे. आणि त्याचबरोबर महाराष्ट्राचं पुरोगामीपणाला डाग आणणाऱ्या अशा ज्या गोष्टी, बाधा पोचणाऱ्या अशा ज्या गोष्टी आपल्याकडे होतात त्याच्यामध्ये आजच्या कोविड-19 कोरोना विषाणू संसर्ग आपत्कालीन परिस्थितीमध्ये देव, दारू आणि दवा यांची नशा आणणारे पण शान समजले जाणारे, प्रतिष्ठेचे मान्यतेचे विषय क्षेत्र समजल्या जाणाऱ्यांच्या बाबतीत आपल्याकडचे समाज धुरीण, सत्ताधारी, धोरणकर्ते आणि प्रशासनकर्ते यांचे हितसंबंध किती तगडे आहेत की ज्यामुळे त्याच्याबद्दलचं दबावाचं, प्रभावाचं राजकारण कसं चालतं आणि त्या हितसंबंध कायम ठेवण्यासाठी, वृद्धिंगत करण्यासाठी आणि आपापले वाटे त्याच्यामध्ये मिळवण्यासाठी सर्वसामान्यांची कशी दिशाभूल केली जाते याच्याबद्दल देखील त्यांनी जे भाष्य केले ते आपल्या सगळ्यांनाच पुढच्या काळाचं वाटचालीमध्ये विचार करायला लावणार आहे असं मला वाटतं. त्यामुळे या पद्धतीने चमत्काराचा आपल्याकडे दावा जरी थांबला असा, महाराष्ट्रात अंधश्रद्धा नियमाच्या संघटित कामातनं उघडपणे चमत्काराचा दावा करणारे बाबाबुवा जरी थांबले असले तरीही शाब्दिक चमत्कार करणारे बाबाबुवा, महाराज मांत्रिक हे आपल्याकडं आध्यात्मिक संप्रदायाच्या नावाने त्यांचं मोठं पीक आलेलं आहे. आणि त्यातले काही आज त्यांनी सांगितले त्याप्रमाणे गजाआड जरी असले तरी ते हिमनागाचं टोक आहे. आसाराम, राम रहीम आणि हे हिमनागाचं टोक आहे, पण त्यापेक्षा अनेक असे आजही सुप्त किंवा उघडपणे सरकार पुरस्कृत असे पण बुवा बाबा आज आध्यात्मिक संप्रदायांच्या नावाने कोणी व्यापारी गुरु म्हणून तर कोणी अजून आध्यात्मिक गुरुच्या नावाने समाजाची दिशाभूल आणि लुबाडणूक करतायत. त्याच्याबद्दल देखील आपल्याला पुढच्या काळात लोकांना प्रबोधित करावं लागेल आणि वैचारिक प्रतिवाद जसं आपण करत आलो तशाच पद्धतीने त्यांच्या शोषणाची जी वेगवेगळ्या यंत्रणा व्यवस्था आहेत उभारलेल्या त्याला देखील आव्हानं संविधानिक चौकटीमध्ये आपल्याला देणं आवश्यक राहील. ती पुढची लढाई संघर्षात्मक टप्प्यावरची आहे, ती आपल्याला कशी पुढे न्यायची याचा विचार आपण करणं आवश्यक आहे. पण चमत्काराचं विज्ञान सांगत असताना आणि त्याच्याबद्दलचं कार्यकारण भाव लोकांमध्ये उलगडून सांगताना जरी चमत्कार हे भौतिक क्रिया आहे किंवा हातचलाकी आहे, जादूगार करतात त्याप्रमाणे काही ट्रिक्स आहे साहित्य वापरून केलेलं किंवा रासायनिक पदार्थांचा वापर करून केलेलं काही गिमिक आहे आणि या सगळ्या मागे विज्ञानाचे नियम जे संशोधन माणसाने गेल्या 400-450 वर्षामध्ये शोधून काढलं, निसर्गाच्या निसर्गातल्या घटनाक्रमांना प्रश्न विचारून तपासून त्याच्यात चिकित्सा करून शोधून काढलं, ते जरी आज आपल्याला सांगता येत असलं तरी
आज हुशारीने या सगळ्या शोषण व्यवस्थेच्या हितसंबंधातनं जसं त्यांनी सांगितलं की चीनकडनं फेंगशुई आणि हे आलं लाफिंग बुद्धा, तसं आता आपल्याकडे देखील छद्म विज्ञान, फसव विज्ञान, सोडो सायन्स मोठ्या प्रमाणात फोफावत आहे आणि ते आता आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रामध्ये एक यंत्रणा विकसित करत आहे की जे पुढच्या दशकाचं एक आव्हान राहील आणि त्यापासून परावृत्त करण्यासाठी, लोकांचं फसवणूक शोषण थांबवण्यासाठी आपल्याला अधिक संघटितपणे त्याविषयीची लढाई, प्रबोधन, प्रचार प्रसार, प्रशिक्षण आणि प्रत्यक्ष काही संघर्ष या पातळीवर करावी लागणार आहे आणि त्यासाठी समाजातल्या वेगवेगळ्या घटकांनी देखील कटिबद्ध होण्याची गरज आहे. ज्यांना ज्यांना असं वाटतं की माणूस हा विचार आणि विचार बुद्धी या सोबत आपल्या जीवनाबद्दलचं भवितव्याचा साठी स्वप्न बघणारा आणि त्यासाठी कटिबद्ध कटिबद्ध होऊ शकणारा असा प्राणी, समूहाने जगणारा प्राणी आहे, तर त्याला आपलं जीवन शोषण मुक्त, समताधिष्ठित, मानवतावादी करण्यासाठी ज्याला भारतीय संविधानामध्ये सामाजिक न्याय या संकल्पनेत बसवलेला आहे, तो सामाजिक न्याय या ठिकाणच्या माणसाला प्रस्थापित मिळवण्यासाठी, शेवटच्या माणसापर्यंत तो पोहोचवण्यासाठी आपल्याला जास्त प्रयत्न करण्याची गरज आहे आणि त्यामधले अडथळे मानव विकासाच्या निर्देशांकाच्या निकषानुसार देखील विकासाची फुटपट्टी म्हणून जे मानव विकास निर्देशांक आपल्याकडं जागतिक अर्थतज्ञ डॉक्टर अमर्त्य सेनांनी दिला, नोबेल प्राप्त अमर्त्य सेनांची ती जगाला देण आहे, त्या मानव विकास निर्देशांकाच्या निकषांनुसार देखील आपल्याला अंधश्रद्धा घालवणं, बुवाबाजी आणि फसवणूक शोषण थांबणं आणि विवेकी विचार प्रवृत्त करणं लोकांना, ही एक आवश्यक गोष्ट आहे आणि त्या दिशेने मानव अधिकारांच्या परिभाषेमध्ये पुढच्या काळात आपल्याला या सगळ्या अंधश्रद्धा निर्मूलनाचा, वैदृष्टीपणाचा विचार मांडावा लागेल आणि भारतीय संविधान जे जगातलं एक महत्वाचा दस्तऐवज आहे, जो कालसुसंगत आपण करत आलेलो आहे, त्या संविधानाला अभिप्रेत असणारं नागरिकत्व आणि त्याच्या जबाबदाऱ्या या परिप्रेक्ष्यात, या निकषाच्या आधारावर आपल्याला आता पुढच्या काळात ही सगळी बुवाबाईची, अंधश्रद्धेविरोधाची, शोषणाची, असमानतेची, विषमतेची जी निर्मूलन करण्याची लढाई आहे ती लढावी लागणार आहे. हे सगळं या निमित्ताने संत समाजसुधारकांचा विचार वारसा सांगत आपल्याशी संवाद माननीय महारावजींनी केला, त्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या वतीने मी त्यांना आभार व्यक्त करतो, त्यांना धन्यवाद देतो आणि या स्वरूपाचा संवाद, परस्पर सहसंबंध पुढच्या आपण अजून वृद्धिंगत करू असं या निमित्ताने त्यांनाही आवाहन करतो आणि आश्वासन देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत आणि जय जगत. धन्यवाद भाई. चमत्कारामागील विज्ञान लोकांपर्यंत पोहोचवणारे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही संघटना पुढील अनेक दशक, अनेक शतक काम करणार आहे. याच संघटनेचा भविष्यवेधी आपण आपल्या मनोगतात व्यक्त केलेला आहे. आजच्या या फेसबुक ऑनलाईन व्याख्यानाचे आभार प्रदर्शन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्याचे सरचिटणीस माननीय हरिदास तमेवार या ठिकाणी व्यक्त करणार आहेत. तत्पूर्वी सर्वांना मी विनंती करतो की आपण आभार प्रदर्शनानंतर हम होंगे कामयाब हे गीत या ठिकाणी होणार आहे आणि त्यानंतर आपला ऑनलाईन व्याख्यानाचा कार्यक्रम संपेल. मी विनंती करतो माननीय हरिदास तमेवार. नमस्कार साथी. आजच्या या चमत्कारामागे विज्ञान या विषयावर माननीय ज्ञानेश महाराव यांनी अगदी ओघवत्या शैलीमध्ये अगदी खूपच छान असं विश्लेषण केलं. आम्हा परिवर्तनवादी कार्यकर्त्यांना एक पोषक विचार या निमित्तानं ऐकायला मिळाले. सर, आजच्या या कोरोनाच्या काळामध्ये जरी पूर्ण जगाच्या वेगावर जरी परिणाम झाला असला तरी कार्यकर्त्यामधील संवाद जो आहे तो अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं कायम ठेवलेला आहे
आणि त्यामध्ये आपण फारच मोलाची भूमिका या ठिकाणी बजावलेली आहे. त्या आजच्या या तुमच्या या ओघवत्या शैलीमध्ये आम्हाला जे तुम्ही मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं माननीय ज्ञानेश महाराव सरांचे मी हार्दिक आभार व्यक्त करतो. तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष अविनाशजी पाटील सर यांनी आपल्या अध्यक्षीय समारोपामधून महाराव सरांचे संबंध अधिक वृद्धिंगत होतील अशी खात्री दिली. या ठिकाणी सूत्रसंचालन आमचे राज्य सरचिटणीस सुधाकर काशीद यांनी केलं. प्रास्ताविक नितीन कुमार राऊत या सरांनी केलं. या सर्वांचे आभार मानतो. तसेच या पूर्ण कार्यक्रमाची तांत्रिक बाजू या ठिकाणी अवधूत कांबळे यांनी सांभाळली, त्याबद्दल त्यांचेही आभार मानतो. आणि पुन्हा एकदा सर्व श्रोत्यांचे आणि आमच्या ऑनलाईन उपस्थित असलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानतो. आणि आभार प्रदर्शनानंतर हम होंगे कामयाब हे गीत होईल आणि त्यानंतरच या कार्यक्रमाची सांगता होईल. पुन्हा एकदा सर्वांचे आभार. धन्यवाद. धन्यवाद तमेवार सर. यानंतर हम होंगे कामयाब आपणा सर्वांनी जी एक यशाची पुढील भविष्याची आपण सर्वांनी एक खुणगड बनलेले आहे, ते आपल्याला प्रेरणा देणारं गीत हम होंगे कामयाब. पूरा है विश्वास हम होंगे कामयाब एक दिन. होगी शांति चारों ओर, होगी शांति चारों ओर, होगी शांति चारों ओर एक दिन. ओहो मन में है विश्वास, पूरा है विश्वास, होगी शांति चारों ओर एक दिन. हम चलेंगे साथ साथ डाले हाथों में हाथ, हम चलेंगे साथ साथ एक दिन. ओहो मन में है विश्वास, पूरा है विश्वास, हम चलेंगे साथ साथ एक दिन. नहीं भय किसी का आज, नहीं डर किसी का आज, नहीं डर किसी का आज के दिन. ओहो मन में है विश्वास, पूरा है विश्वास, नहीं डर किसी का आज एक दिन. होगी जीत सच्चाई की, होगी जीत सच्चाई की, होगी जीत सच्चाई की एक दिन. ओहो मन में है विश्वास, पूरा है विश्वास, होगी जीत सच्चाई की एक दिन. युग बदलेगा चारों ओर, युग बदलेगा चारों ओर, युग बदलेगा चारों ओर एक दिन. मन में है विश्वास, पूरा है विश्वास, युग बदलेगा चारों ओर एक दिन. हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब एक दिन. ओहो मन में है विश्वास, पूरा है विश्वास, हम होंगे कामयाब एक दिन. हम होंगे कामयाब एक दिन. विवेकाचा आवाज, विवेकाचा आवाज. परत एकदा सर्वांचे आभार. धन्यवाद. महाराव सर धन्यवाद. सर्व श्रोते, सर्व कार्यकर्ते,
सर्व साथींचे मनापासून आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. जय भारत.